डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली रत्नागिरी जिल्हा येथे ते सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत होते। त्यांचा हळद आणि आले हा त्यांचा प्रमुख विषय होता आणि त्यांनी बरेच संशोधन केले। त्यांनी जवळजवळ 40पेक्षा जास्त त्यांचे संशोधन झाले आहे आणि 80पेक्षा जास्त त्यांचे नॅशनल आणि इंटरनॅशनल रिसर्च पेपर पण अवेलेबल आहेत। आणि मागील 14 वर्षाहून अधिकपेक्षा ॲग्रोव्हिजनमध्ये ते हळद आणि आले या विषयावर आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत। असे हे डॉक्टर जितेंद्र कुमार कदम यांचा हा हळद आणि आले या विषयावर दांडगा अनुभव आहे। ते आपल्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले आहेत, त्यानिमित्त मी त्यांचे स्वागत करतो। तसेच त्यांच्याबरोबर आता आपल्याला डॉक्टर रवींद्र सातबाई सरही लाभलेले आहेत, त्यांचे मी स्वागत करतो। आणि डॉक्टर जितेंद्र कदम सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या कृषी बांधवांना आपल्या हळद आणि आले या विषयावर मार्गदर्शन करावे। सर प्लीज। सर्वांना नमस्कार। ॲग्रोव्हिजनच्या निमित्तानं आपण जमलेले सर्व शेतकरी बंधू, आजच्या या कार्यशाळेमध्ये आपण हळद व आले या दोन पिकांच्या विषयी माहिती घेणार आहोत। प्रामुख्याने हळद आणि आले हे दोन्ही पिकं जर आपण पाहिली तर तशीही ती दोन्ही पिकं जुळी भावंड म्हणून आहेत। जसं त्याचे दोन्ही पिकांचं कुळ जे आहे हे कुळ एक असल्यामुळं त्याच्यासाठी लागवडीसाठी किंवा त्याच्या व्यवस्थापनासाठी जे काही आपल्याला नियोजन करावं लागतं ते जवळपास सारखं आहे। परंतु या पिकांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर अगदी गडचिरोली चंद्रपूर इथेही काही प्रमाणामध्ये या पिकाचं उत्पादन घेतलं जातं। विदर्भापासून मराठवाड्यामध्ये आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे जे पीक आहे हे पीक चांगल्या पद्धतीने उत्पादन घेतलं जातं। आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर विदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर हे चांगल्या पद्धतीचं उत्पादन जे आहे ते उत्पादन आपल्याला इथं पाहायला मिळतं। त्याच्यामध्ये आपल्याला यवतमाळ आहे, वाशिम आहे, या चंद्रपूर आहे, या जिल्ह्यामध्ये या लागवडीखालील क्षेत्र आहे। त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये सुद्धा या पिकाचं जे क्षेत्र आहे हे मोठ्या प्रमाणावरती आहे। त्याच्यामध्ये हिंगोली, नांदेड, परभणी, वाशिम यासारख्या जिल्ह्यांचा समावेश होतो। आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अगदी पूर्वीपासून म्हटलं जातं की सांगली हे हळदीचं माहेरघर आहे, परंतु तिथलं क्षेत्रवाईज जर आपण पाहिलं तर तिथं क्षेत्र जे आहे ते अगदी कमी आहे, परंतु मुख्य बाजारपेठ तिथं असल्यामुळं आपल्याला हे जे पीक आहे हे पीक आपल्याला तिथं प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावरती दिसून येतं। परंतु याच्यामध्ये जर आपण भारताचा जर विचार केला की या पिकाला आपल्याकडे लागवडीसाठी का महत्त्व आहे किंवा हे जे पीक आहे हे पीक आपल्याकडे का मोठ्या प्रमाणावरती येऊ शकतं, तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सर्व जी आपण पिकं पिकवतो मग त्याच्यामध्ये काही तृणधान्य असतील जसं ज्वारी, बाजरी, मका वगैरे असेल किंवा इतर पिकं असतील, याच्यामध्ये बाहेरच्या देशामध्ये स्पर्धा जी आहे ती स्पर्धा जास्त आहे। परंतु हळद हे एकमेव असं पीक आहे की ज्याच्यामध्ये संपूर्ण जगामध्ये भारताचं जे क्षेत्र आहे हे भारताचं क्षेत्र खूप जास्त आहे आणि उत्पादनही जास्त आहे। त्यामुळे भारतामध्ये हे पीक पिकवलं जात असल्यामुळं जेवढं जास्तीत जास्त उत्पादन, जास्तीत जास्त नफा किंवा परतावा जो आहे हा आपण ज्या जागतिक बाजारपेठेमध्ये आपण जी मागेल ती किंमत या पिकाला मिळू शकते। आणि प्रामुख्यानं पाठीमागच्या 4-5 वर्षापासून जर आपण पाहिलं, जसं कोरोना सुरू झाला, या कोरोनापासून हळदीचा जो उपयोग आहे की आपली जी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या दृष्टीनं याची मागणी ह्या दोन्ही पिकांची, मग हळद असेल, आलं असेल, याची मागणी जी आहे ती मागणी वाढू लागलेली आहे। विशेषतः जे वेगवेगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक काढे तयार केले गेले त्याच्यामध्ये प्रामुख्याने हळद आणि आले हे दोन्ही जे मुख्य घटक आहेत हे प्रत्येक काढ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, कारण त्याच्यामध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ही रोगप्रतिकारक शक्ती आपल्याला वाढवण्यासाठी त्याची मदत होते। तर हळदीमधलं जे असणारा जंतुनाशकपणा आहे, म्हणजे जशी जखम झाली तरी आपण त्याच्यामध्ये जखमेवरती हळद पावडर टाकतो, कारण हळदीच्या जी काही आपल्याला जखम होते त्या जखमेमधले जंतू मारण्याचं काम हे हळद जे आहे ते हळद करत असते। आणि हळदीमध्ये प्रामुख्याने कुरकुमीन नावाचा जो औषधी गुणधर्म आहे किंवा जे काही त्याला औषधी महत्त्व आहे हे प्रामुख्याने त्या कुरकुमीन नावाच्या घटकामुळे आहे। आणि हे जे कुरकुमीन आहे ह्या कुरकुमीनमुळे हळदीच्या जाती किंवा त्याच्यामधले जे काही वेगवेगळे बाजारपेठेमध्ये जी किंमत आहे ती किंमत ठरत असते। आणि त्यानुसार आपल्याला हे हळदीचं महत्त्व प्राप्त झालं असल्यामुळे आपण या पिकाच्या लागवडीच्या विषयी, त्याची जी काही संपूर्ण प्रक्रिया आहे त्याच्याविषयी आणि त्याचबरोबर आले या पिकाविषयी आपण आज जी माहिती आहे ती माहिती आपण घेणार आहोत। आता ह्या दोन्ही पिकांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर एक पंचसूत्री आहे आणि ही जी पंचसूत्री आपण या पिकामध्ये जर राबवली
तर आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन जे आहे ते उत्पादन आपल्याला या दोन्ही पिकामध्ये आपल्याला मिळू शकतं. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की योग्य जमिनीची निवड, म्हणजे आपल्याकडे जी काही जमीन उपलब्ध आहे त्या जमिनीचं व्यवस्थापन करणं हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर या दोन्ही पिकामध्ये आपण बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे, कारण या बियामार्फत जे काय आपण कंद लावतो किंवा रोपं तयार करतो, हे कंद किंवा रोपं तयार करत असताना आपल्याला त्याच्या बियाण्यामार्फत जे काही किडींचा आणि रोगांचा प्रसार होतो तर तो थांबवण्यासाठी आपण त्याची बीज प्रक्रिया करून गादी वाप्यावरती जर आपण याची लागवड केली, कारण हे कंदवर्गीय पीक आहेत आणि जमिनीमध्ये वाढत असल्यामुळं जेवढी जमीन भुसभुशीत असेल तेवढं त्याच्यामध्ये कंदांची वाढ जी आहे ती वाढ चांगली होत असते. आणि त्यामुळे ही बीज प्रक्रिया करून जर आपण गादी वाप्यावर लागवड जर आपण केली तर आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन या दोन्ही पिकामध्ये मिळू शकतं. त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची बाब आहे की प्रमाणशीर खतांचं नियोजन, त्याच्यामध्ये रासायनिक खतं आणि सेंद्रिय खतं यांचा जर योग्य प्रमाणामध्ये जर आपण वापर केला तर जे काही उत्पादन आहे त्याचे, मग कंदांची फुगवण असेल, कंदांचं वजन असेल किंवा एकूण उत्पादनाचा विचार आपण जर केला तर आपल्याला ते चांगलं मिळतं. चौथी बाब आहे ती पीक संरक्षणाची, कारण ह्या आल्याच्या बाबतीत तर असं म्हटलं जातं की आलं तर आलं, नाही तर गेलं, म्हणजे 100% नुकसान या पिकामध्ये होऊ शकतं. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने कंदकूज हा रोग येतो. तर हे कंदकूज येऊ नये म्हणून किंवा त्याच्यावरती कंदमाशी येते, ही कंदमाशी येऊ नये म्हणून जर आपण सुरुवातीलाच जर काही प्रतिबंधात्मक उपाय जर आपण योजले तर आपल्याला नक्कीच मग त्याच्यानंतर जो येणारा खर्च आहे किंवा औषधावरती आपला जो वारेमाप खर्च होतो तो कमी करण्यासाठी आपल्याला त्याची मदत होते आणि आपला एकूण उत्पादन खर्च आपल्याला कमी करता येतो. तर त्यासाठी योग्य वेळी पीक संरक्षण म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स किंवा प्रतिबंधात्मक उपाय योजने हे गरजेचं आहे. आणि पाचवी शेवटची महत्त्वाची बाब की जे काही आपण 8.5-9 महिने हे पीक पिकवतो त्याच्यावरती प्रक्रिया करावी लागते. विशेषतः हळदीच्या बाबतीत योग्य जर प्रक्रिया आपण केली नाही तर मग त्याचं बाजारमूल्य जे आहे ते बाजारमूल्य कमी होतं. तर त्यासाठी आपण ही प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया त्याच्यामध्ये करणं आवश्यक आहे. तर या प्रत्येक बाबीवरती आपण आज चर्चा करणार आहोत आणि ज्या काही तुमच्या शंका असतील तर आपण त्याच्यानंतर चर्चा करू. आता ह्या दोन्ही पिकांच्या बाबतीत ज्यावेळेस आपल्याला लागवड करायची आहे त्यावेळेस आपण आपल्या जमिनीच्या नुसार व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या जमिनीमधले जे काही अन्नघटक आहेत ते किती आहेत, कसे आहेत, कशा प्रमाणामध्ये आहेत आणि या पिकाला लागणारे अन्नघटक कोणते आणि कोणते अन्नघटक आपल्याला देणं गरजेचं आहे, या दृष्टीनं आपण माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे. आता माती परीक्षण करत असताना आपल्या शेताची विभागणी करायची आहे. मग साधारणतः 1 एकरचं क्षेत्र असेल तर त्या क्षेत्राचे 4 ते 6 भाग आपण करायचे आहेत आणि त्या प्रत्येक भागामधून आपण झिगझॅग पद्धतीनं, जसं इथं दाखवलेलं आहे की झिगझॅग पद्धतीनं आपण चालत जाऊन त्या ठिकाणचे प्रत्येक ठिकाणचा मातीचा नमुना, साधारणतः ही जी दोन्ही पिकं आहेत ह्या दोन्ही पिकांची अन्न घेणारी जी मुळं आहेत ही जमिनीमध्ये 15 ते 20 सेंटीमीटरच्या दरम्यान असतात. त्यामुळे वरची अर्धा फूट माती बाजूला करायची आहे आणि त्याच्या खालची जी माती आहे ती माती आपण नमुना म्हणून गोळा करायची आहे. साधारणतः प्रत्येक ठिकाण म्हणजे 6 ठिकाणावरून आपण अर्धा किलो माती आपण जमा केली तर ती सर्व माती एकत्रित करायची आणि सावलीमध्ये ती सुकवायची. म्हणजे साधारणतः 3 किलो माती आपली तयार होईल आणि ह्या 3 किलोमधली जी संपूर्ण एकत्र केलेली माती आहे त्यातली 1 किलो माती आपण ज्या मान्यताप्राप्त प्रयोगशाळा आहेत त्याच्यामध्ये तपासणीसाठी पाठवायची आहे. तर अशी तपासणी करत असताना किंवा मातीचा नमुना काढत असताना एक खबरदारी आपण घ्यायची की आपण सर्वसाधारणपणे काय करतो की मातीचा नमुना काढताना कुदळीचा किंवा टिकावाचा वापर करतो किंवा खुरप्याचा वापर करतो. आता याच्यामध्ये काय होतं की खुरप्याचा पुढचा भाग असेल किंवा टिकावाचा किंवा कुदळीचा पुढचा भाग असेल तो लोखंडाचा किंवा पोलादाचा बनवलेला असतो आणि तो खंदत असताना त्याच्यामध्ये मातीबरोबर घर्षण होतं आणि त्याचे काही कण त्या मातीमध्ये येण्याची शक्यता असते आणि त्यामुळे मग लोहाचं जे प्रमाण आहे ते लोहाचं प्रमाण आपल्याला अचूक त्याचं निदान करता येत नाही. त्यामुळे एक तर आपण लाकडी बांबूची काठी घ्यायची त्यानं आपण करू शकता किंवा वरची जी माती आहे ती माती आपण हाताने बाजूला करून मग लाकडी काठीनं त्याचा खड्डा करून त्याच्यातून मातीचा नमुना जो आहे हा मातीचा नमुना आपण गोळा करायचा आहे आणि हा मातीचा नमुना गोळा केल्यानंतर मग तो सावलीमध्ये सुकून आपण हा प्रयोगशाळेमधून तपासून घ्यायचा आहे. आता प्रयोगशाळेमधून तपासून घेतल्यानंतर आपल्याला एक अहवाल मिळतो किंवा रिपोर्ट मिळतो. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की नत्राचं प्रमाण, स्फुरदचं प्रमाण, पालाशचं प्रमाण किंवा जी काही मुख्य अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ह्या सर्व अन्नद्रव्याचं प्रमाण आपल्याला त्याच्यामध्ये दिलेलं असतं आणि त्यानुसार मग आपल्या पुढचं जे खतांचं जे नियोजन आहे हे खताचं नियोजन जर त्याप्रमाणे आपण जर केलं तर नक्कीच आपल्याला चांगलं उत्पादन जे आहे ते उत्पादन आपल्याला या दोन्ही पिकामधून आपल्याला मिळू शकतं. आता बऱ्याच जमिनीमध्ये काय होतं की जमिनीमधनं हे कंदवर्गीय पिकं असल्यामुळे जमिनीमधून निचरा, पाण्याचा निचरा हा चांगला होणं अपेक्षित असते. आपल्याकडच्या बहुतेक विदर्भातल्या जर जमिनी आपण पाहिल्या तर आपल्यामध्ये काळ्या जमिनी आहेत, काळ्या खोल जमिनी आहेत किंवा आपण त्याला म्हणतो की कॉटन ब्लॅक सॉईल, कारण त्याच्यामध्ये कापूस हे जे पीक आहे हे पीक प्रामुख्याने आपण घेतो.
आता अशा जमिनीमध्ये काय होतं की अशा जमिनीमध्ये क्ले नावाचा जो काही घटक आहे तो जास्त असतो, म्हणजे बारीक मातीचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळे काही पाण्याचा निचरा होत नाही. तर त्यासाठी आपण हिरवळीची खतं जर त्याच्यामध्ये या पिकाच्या लागवडीच्या अगोदर ताक किंवा धेंच्या जर आपण त्या शेतामध्ये गाडलं, साधारणतः जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण हे जी पिकं आहेत ती पिकं पेरायची आहेत आणि 45 ते 50 दिवस म्हणजे जसं फुलावरती हे पीक आलं, जसं आपल्याला फोटोमध्ये दिसतं की या अवस्थेपर्यंत ही पिकाची वाढ झाली की ते शेत नांगरून टाकायचं आहे, म्हणजे ते जे हिरवळीचं पीक आहे ते जमिनीमध्ये गाडायचं आहे. आता त्यामुळे काय होतं की जमिनीची जी काही सुपीकता आहे किंवा जमिनीमधनं जे काही पाण्याचा निचरा होणार आहे किंवा जमिनीमधलं जे काही पोषण व्यवस्थापन होणार आहे ते आपल्याला सुधारण्यास त्याची मदत होते. तर हे हिरवळीचं खत जर आपण घेतलं, कारण ही दोन्ही पिकं जी आहेत त्याची लागवड आपण साधारणतः मे महिन्याच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये करतो. तर त्यानुसार आपण त्याच्या अगोदर हे जे शेत तयार करण्यापूर्वी आपण हे जे काही हिरवळीचं खत आहे हे खत आपण शेतामध्ये गाडायचं आहे. त्याच्यानंतर उभी आडवी नांगरट करून आपली जी जमीन जी आहे ही जमीन आपली तयार करून घ्यायची आहे. जेवढी जमीन भुसभुशीत असेल तेवढे हे जे कंद आहेत हे कंद जमिनीमध्ये चांगले पोसले जातात किंवा त्याचं उत्पादन जे आहे ते उत्पादन आपल्याला चांगलं मिळतं. आता याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा टप्पा आहे की या पिकाची वाढ कशी होते, कारण त्याच्या पिकाच्या वाढीनुसार जर आपण नियोजन करत गेलो तर आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो. उदाहरणच द्यायचं झालं की आपण लहान बाळाला जन्मल्या लगेच वरचं खायला काय देत नाही किंवा आईचं दूधच त्याला देत असतो. तशा पद्धतीनं पीक लहान असताना कोणती खतं दिली गेली पाहिजेत, त्याची वाढ होत असताना ठराविक अवस्थेमध्ये किंवा पानांची वाढ होत असताना कोणती खतं दिली गेली पाहिजेत, खाली कंद तयार होत असताना कोणती खतं दिली गेली पाहिजेत, हे सर्व त्याचं फिक्स आहे किंवा त्यानुसार आपल्याला नियोजन करता आलं पाहिजे. आता ह्या दोन्ही पिकांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर साधारणतः 8.5 ते 9 महिन्याची ही पिकं आहेत आणि ह्या 9 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला इकडं हळदीची उंची किंवा पिकाची वाढीचं फुटामध्ये दिलेलं आहे आणि खाली वय त्याचं महिन्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे साधारणतः 9 महिन्याच्या कालावधीमध्ये याची उंची जी आहे ते सुरुवातीला जर आपण पाहिलं तर 1 ते 1.25 फूट आपल्याला त्याची उंची दिसते. म्हणजे हा जो आहे तो हा उगवणीचा कालावधी आहे. म्हणजे लागवड साधारणतः आपण जे तापमान आहे ते 35 ते 40 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असताना आपण त्याची लागवड करतो. मग हे तापमान जे आहे ते तापमान आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं असतं. जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी एप्रिल एंडला सुद्धा याची लागवड केली जाते किंवा तिथं अक्षय तृतीयाला लागवड केली जाते, कारण त्यावेळेस तापमान जे आहे ते 35 ते 40 डिग्री सेल्सिअस असते. परंतु आपल्या विदर्भाचा विचार जर आपण केला तर इथं तापमान जे आहे ते अक्षय तृतीयाच्या दरम्यान किंवा एप्रिलच्या शेवटी मेच्या पहिल्या आठवड्यात जवळपास 40 डिग्रीच्या वरती असतं, जवळपास 45 ते 48 डिग्री असतं. त्यामुळे तापमान कमी झाल्यानंतर म्हणजे 40 डिग्रीच्या दरम्यान तापमान आल्यानंतर मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात आपण त्याची लागवड करायची, कारण त्याच्या रुजवण्यासाठी जे तापमान लागतं किंवा उगवणीसाठी जे तापमान लागतं ते 35 ते 40 डिग्री सेल्सिअस हे तापमान असतं. आता त्याच्यापेक्षा जास्त तापमानामध्ये आपण लागवड केली तर काय परिणाम होतो, तर त्याच्यामध्ये नवीन जो अंकुर बाहेर पडणार आहे हा नवीन अंकुर ह्या सूर्याच्या उष्णतेमध्ये करपून जाण्याची शक्यता असते. परंतु जेवढी लवकर आपण लागवड करू तेवढं आपल्याला उत्पादन जास्त मिळतं. म्हणजे चंद्रपूर गडचिरोलीसारख्या भागामध्ये लोक अगदी एप्रिल शेवटी किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा लागवड करतात. परंतु लागवड केल्यानंतर त्याच्यावरती त्याच्या गादीवाप्यावरती जर आपण कोथिंबीर किंवा मेथीसारखं जर पीक पेरलं तर एक नैसर्गिक वातावरण किंवा वातावरणातला उष्णता कमी करण्यासाठी त्याची मदत होते आणि त्यामुळे मग ह्या झाडांची जी वाढ आहे किंवा कंदांची जी रुजवण आहे ती रुजवण ही चांगल्या पद्धतीनं होते. त्याच्यानंतर साधारणतः ही जे उगवणीचा कालावधी आहे हा इतर पिकामध्ये जर आपण पाहिलं जसं ज्वारी बाजरी मकामध्ये आहे की अगदी एका आठवड्यामध्ये ही पिकं रुजली जातात किंवा उगवली जातात. परंतु हळद आणि आलं ही अशी पिकं आहेत की 15 दिवसापासून याची रुजवण सुरू होते आणि ते जवळपास 1 ते 1.25 महिन्यापर्यंत ते उगवत असतात. कारण त्याचे जे काही कंद आहेत त्या कंदामध्ये सुप्तावस्था असतो किंवा सुप्तावस्थेचा कालावधी असतो आणि हा सुप्तावस्थेचा कालावधी एकदा तुम्ही जमिनीतून कंद काढले की तिथून पुढे 2 ते 2.5 महिन्याचा कालावधी असतो आणि हा 2 ते 2.5 महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मग हे कंद जे आहेत ते कंद उगवत असतात. त्या कंदाच्या वजनानुसार कंदाच्या त्या सुप्तावस्थेला कारणीभूत असणारे जे काही रासायनिक घटक त्याच्यातले आहेत ते जसजसे कमी होतील तसतसे ह्याची जी रुजवण आहे ती रुजवण सुरू होते आणि मग हे 1 ते 1.5 महिन्यामध्ये त्याची उगवण पूर्ण झाल्यानंतर दुसरी अवस्था म्हणजे शाकीय वाढीची अवस्था. आता शाकीय वाढीची अवस्था जी आहे ही साधारणतः 1.5 महिन्यापासून ते पुढे 5 ते 5.5 महिन्यापर्यंत ही शाकीय वाढीची अवस्था असते. आता 1.5 ते 5.5 महिन्याच्या कालावधीमध्ये काय होतं की हळद आणि आले ह्या दोन्ही पिकांना फुटवे येणे, त्याची उंची वाढणे, त्याच्यामधली पानांची संख्या जी आहे ती पानांची संख्या याच्यामध्ये मर्यादित होत असते आणि हे जे काही फुटवे येणार आहेत किंवा जे काही शाकीय वाढ होणार आहेत यासाठी विशेषतः नत्रयुक्त खतांची आवश्यकता जी आहे ही जास्त लागते. त्यामुळे आपण सुरुवातीला बेसल डोसमध्ये नायट्रोजनयुक्त जी खतं आहेत ह्या खतांची शिफारस आपण त्याच्यामध्ये आपण केलेली आहे.
आता यासाठी तापमान लागतं ते 25 ते 35 डिग्री सेल्सिअस लागतं, म्हणजे नेमका आपल्याकडे पाऊस सुरू झालेला असता, आर्द्रता वाढलेली असते आणि या कालावधीमध्ये या पिकांची जी वाढ आहे किंवा शाकीय वाढ जी आहे ही शाकीय वाढ अत्यंत चांगल्या पद्धतीने झालेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर हे जे काही शाकीय वाढ झालेले आहे त्याच्यामध्ये जी काही पानांची संख्या आलेली आहे, या पानांमध्ये अन्न तयार करण्याचं काम सुरू असतं आणि 5 महिने पूर्ण झाल्यानंतर या जी काही त्याची वाढ जी आहे ती वाढ जवळपास थांबते आणि खाली हळकुंड किंवा आल्याचे कंद जे आहेत ते कंद यायला सुरुवात होते. आता हे आल्याचे कंद किंवा हळदीचे जे काही कंद यायला सुरुवात होते त्यासाठी तापमान लागतं साधारणतः 20 ते 25 डिग्री सेल्सिअस, म्हणजे साधारणतः नोव्हेंबर डिसेंबरपासून आपल्याकडे थंडी पडायला सुरुवात होते आणि ही जी काही थंडी पडायला सुरुवात होते त्या थंडयुक्त वातावरणामुळं ही जी काही कंदांची वाढ जी आहे ती कंदांची वाढ आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. आता हे जे कंद आहेत हे कंद वाढतात किती, तर साधारणतः नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत हे जे काही कंदांची वाढ जी आहे ती कंदांची वाढ आपल्याला प्रामुख्याने दिसते आणि त्याच्यानंतर मग जे काही पानामध्ये साठवलेलं अन्न आहे हे साधारणतः 7व्या महिन्यापासून पुढं 9व्या महिन्यापर्यंत कंदामध्ये साठवण्यासाठी किंवा कंदामध्ये खाली ढकलण्याचं काम सुरू असतं आणि त्यामध्ये त्याचं वजन वाढणं, त्याच्यामध्ये जे काही त्याच्या कंदामधले जे काही रासायनिक घटक आहेत जसं काही औषधी गुणधर्म या हळदीमध्ये असतात ते प्रामुख्याने त्या कंदामध्ये तयार होण्याचं काम याच्यामध्ये सुरू असतं आणि त्यासाठी तापमान लागतं साधारणतः 18 ते 20 डिग्री सेल्सिअस. तर हे जे तापमान आपल्याकडे जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये असतं आणि त्यामुळं काय होतं की त्याच्यामध्ये कंदांची वाढ जी आहे ती वाढ आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने झालेली दिसून येते. त्याच्यानंतर मात्र बऱ्याच वेळा विदर्भामध्ये पाण्याची टंचाई असते, म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडे पाणी नसतं त्यावेळेस हे पीक जे आहे ते पीक आपण काढू शकतो आणि त्याच्यानंतर पुढं 2 ते 2.5 महिने त्याची सुप्तावस्था असते आणि त्याच्यानंतर परत आपण जून महिन्यामध्ये याची जी लागवड आहे ती लागवड आपण करू शकतो. तर अशा पद्धतीनं मेन ज्यावेळेस आपल्याकडे पाण्याची उपलब्धता नसते अशा वेळी जर आपण या पिकाची लागवड केली तर आपण तो कालावधी वगळून हे जे पीक आहे हे उत्तम पीक, पर्यायी पीक म्हणून आपण विदर्भामध्ये त्याचा फायदा घेऊ शकतो. आणि दुसरं याच्यामध्ये आहे की आपल्या जमिनीचं पोषण जे आहे किंवा जमिनीमधलं जे काही अन्नद्रव्य आहेत किंवा जमिनीची जी सुपीकता आहे ही सुपीकता टिकवण्याच्या दृष्टीनं कंदवर्गीय पिकं ही खूप महत्त्वाची आहे. म्हणजे इतर जरी पिकं आपण कापूस घेत असोल किंवा ऊस घेत असाल किंवा इतर जी काही पिकं तुमची रेग्युलर आहेत ही जी पिकं घेत असताना किंवा सोयाबीन घेत असताना त्याच्यामध्ये 2 ते 3 वर्षांनी एकदा आपण हळदसारखं जर पीक घेतलं तर त्याच्यानंतर जी काही तुम्ही पिकं घेणार आहेत त्याची उत्पादन आणि उत्पादकता जी आहे याच्यामध्ये तुम्हाला फरक जाणवलेला दिसून येईल. म्हणजे उत्पादन जे आहे ते नक्कीच वाढलेलं आपल्याला दिसून येतं, कारण हे जमिनीमध्ये कंद वाढत असताना जमिनीमधली जी काही सूक्ष्म अन्न घटक आहेत किंवा अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव आहेत यांची उलथापालथ त्या जमिनीमध्ये होत असते आणि त्यामुळे जमिनीची सुपीकता जी आहे ती सुपीकता आपल्याला वाढलेली त्याच्यामध्ये दिसून येते. आता हे जे काही हळदीचं पीक आहे हे हळदीचं पीक कसं वाढतं कसं ह्याच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत. त्याच्यामध्ये मी सांगितलं की 15 दिवसांनी त्याचं अंकुरण सुरू होतं. अंकुरण सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा त्याचा कोंब बाहेर पडतो. कोंब बाहेर पडल्यानंतर त्याचं पहिलं पान जे आहे ते पहिलं पान उघडायला सुरुवात होते. हे साधारणतः 21 ते 28 दिवसामध्ये आणि सर्वसाधारणपणे 1.5 महिन्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीचे 3 पानं जे आहेत ते 3 पानं आलेली दिसतात. आणि ही जी काही हळदीची पानं आहेत ही हळदीची पानं उत्पादनाच्या दृष्टीनं महत्त्वाची जी आहेत. त्यावेळेस हे हळदीचं पान जे आहे ते त्याची लांबी जी आहे ही देठापासून साधारणतः 1 ते 1.25 फूट आणि रुंदी जी आहे ते 9 ते 12 इंच अशा पद्धतीचे 12 ते 13 पानं आपली मुख्य खोडावरती जर असतील तर आपल्याला सरासरी एका रोपापासून 1 किलो ओली हळद जी आहे ती ओली हळद मिळत असते. आता जे आपण एकरी लागवड करतो ही एकरी लागवड करत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारचे गादीवापे तयार करतो. मग त्याच्यामध्ये 4 फुटापासून ते 5 फुटापर्यंत हे 2 गादीवाप्यामधलं अंतर जे आहे ते अंतर आपलं असतं आणि ह्या 2 गादीवाप्यामधल्या अंतरामध्ये ज्यावेळेस आपण 1 फुटा बाय 1 फूट याच्यावरती लागवड करतो त्यावेळेस एकरी साधारणतः आपले 20 ते 22,000 रोपं किंवा 22,000 कंद हे आपले लागले जातात. आता 22 ते 1000 कंदामधले सगळेच कंद उगवतील असे नाही. सर्वसाधारणपणे 90% जर त्याची उगवण क्षमता आपण जर पकडली तर 20,000 कंद आपल्याला मिळतात आणि 20,000 कंदापासून एकरी जर 20,000 कंद आपल्याला उगवले गेले आणि एका कंदापासून सरासरी 1 किलो जर ओली हळद जर आपल्याला मिळाली तर 20,000 किलो एवढी ओली हळद आपण एकरी मिळवू शकतो. म्हणजे 20,000 किलो जर प्रक्रिया केली किंवा एकरी जर क्विंटलमध्ये किंवा टनामध्ये जर आपण म्हटलं तर साधारणतः आपल्याला 200 क्विंटल एवढी ओली हळद मिळते किंवा 20 टन आपल्याला ओली हळद मिळते आणि त्याच्यावरती जर आपण प्रक्रिया केली तर वाळून आपल्याला साधारणतः 4 टन किंवा 40 क्विंटलपर्यंत हे एकरी उत्पादन आपल्याला याच्यामध्ये मिळू शकतं. परंतु त्यासाठी आपल्या मुख्य खोडावरती जी काही पानं आहेत ते पानांची संख्या, त्याची वाढ आणि प्रत्येक अवस्थेमध्ये जे काही आपल्याला खताचं व्यवस्थापन आहे, नियोजन आहे ते योग्य पद्धतीनं करणं गरजेचं आहे.
आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत. त्याच्यामध्ये काही जाती आहेत ह्या अगदी 6 महिन्यामध्ये तयार होतात, काही जाती आहेत त्या अगदी 9 महिन्यामध्ये तयार होतात. ज्या जाती लवकर तयार होतात त्यांना पाणी कमी लागतं, म्हणजे ज्याच्याकडे पाण्याची टंचाई आहे, म्हणजे अगदी डिसेंबरपासूनच पाणी मिळत नाही, अशा ठिकाणी आपण हे जे काही लवकर तयार होणाऱ्या जाती आहेत या जातींचा वापर आपण करू शकतो. आणि ज्यांच्यामध्ये पाणी देण्याची क्षमता अगदी फेब्रुवारी महिन्यापर्यंत आहे त्यांनी या 9 महिन्याच्या कालावधीच्या ज्या जाती आहेत त्या जातींचा वापर आपण करू शकतो. तर पहिली जी जात आहे ती फुले हरिद्रा नावाची जात आहे. ही जात मध्यम म्हणजे साधारणतः 8 महिन्यामध्ये तयार होते. या जातीचं वैशिष्ट्य असं आहे की ही जात निवड पद्धतीने विकसित केलेली आहे आणि याच्यामध्ये कुरकुमींचं प्रमाण जे आहे हे 5% जास्त आहे. आता याच्यामध्ये हळकुंडाची जाडी, लांबी, म्हणजे जे काही मार्केटला बाजारपेठेला ज्या पद्धतीचे हळकुंड लागतात, बाजारपेठेला हळकुंड कशा पद्धतीचे लागतात तर हळकुंडाची लांबी जी आहे ही साधारणतः 12 सेंटीमीटरपेक्षा जास्त लांबीची असावीत. त्याची जाडी जी आहे ती साधारणतः 1 ते 1.25 सेंटीमीटरपेक्षा जास्त असावी आणि आतला गडद रंग जो आहे किंवा गाभा जो आहे तर त्याच्यामध्ये कुरकुमींचं प्रमाण जास्त असावं. अशा पद्धतीचे हळकुंड मार्केटमध्ये किंवा बाजारपेठेमध्ये लागत असल्यामुळं तशा पद्धतीचे हळकुंड आपल्याला या जातीपासून मिळतात आणि एकरी सरासरी आपल्याला 40 क्विंटलपर्यंतचं उत्पादन जे आहे ते उत्पादन आपल्याला या जातीपासून मिळू शकतं. दुसरी जी जात आहे ती फुले स्वरूपा नावाची जात आहे. या जातीचं वैशिष्ट्य असं आहे की या जातीमध्ये हळकुंडांची संख्या जास्त आहे आणि कुरकुमींचं प्रमाणसुद्धा 5% जास्त आहे. परंतु फुले हरिद्राच्या जर आपण तुलना केली तर हे जे काही फुले स्वरूपा जातीचे हळकुंड आहेत याची लांबी आणि जाडी थोडी कमी असते. त्यामुळे प्रक्रियेच्या दृष्टीने म्हणजे जर आपल्याला हळद पावडर करायची असेल तर अगदी नारंगी रंगाची गडद पिवळसर रंगाची पावडर आपल्याला या हळद पावडर या जातीपासून मिळते. त्यामुळे प्रक्रिया उद्योगासाठी आपण ही फुले स्वरूपा नावाची जात जी आहे ती जात आपण विकसित केलेली आहे. पारंपरिक जात जी आहे ती सेलम ही जात आहे. जवळपास आपल्याकडं 80% क्षेत्र अजूनही या जातीखाली आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे याच्यामधलं जी काही उत्पादन क्षमता जी आहे ही उत्पादन क्षमता एकरी सर्वसाधारणपणे 35 ते 40 क्विंटलपर्यंत आहे आणि या जातीमधूनच निवड पद्धतीनं आपण फुले हरिद्रा ही जी जात जी आहे ती विकसित केलेली आहे. त्याच्यानंतर कृष्णा ही जात आहे जी आपल्याकडे कडापा या नावानंसुद्धा पाहिली जाते. परंतु या जातीमध्ये ही पूर्वीची जात प्रसारित केलेली आहे. या जातीची हळकुंड थोडीशी पांढरट दिसतात कारण याच्यामध्ये कुरकुमींचं प्रमाण जे आहे ते कमी आहे. जर आपण त्याचा गाभा जर पाहिला तर इतर जातींचा गाभा जो आहे तो असा गडद रंगाचा दिसतो आणि त्याच्यामध्ये कुरकुमींचं प्रमाण कमी असल्यामुळं कृष्णा या जातीचे हळकुंड जे आहेत ते आपल्याला आतून पांढरट अशी दिसली जातात. परंतु काही भागामध्ये अजूनही या जातीचं विशेषतः जपानसारख्या देशामध्ये लेमन येलो किंवा लिंबूवर्गीय पिवळसर रंगाची पावडरची मागणी असते आणि त्यासाठी ही जी जात आहे या जातीची लागवड अजूनही काही भागामध्ये केली जाते. राजापुरी ही एक पारंपरिक जात आपल्या महाराष्ट्रामध्ये लागवड केली जाते. आपण ज्यावेळेस पेपर वाचतो त्यावेळेस राजापुरी हळदीच्या दराची तुलना केली जाते आणि प्रामुख्याने राजापुरी हळदीला जो दर मिळतो हा दर सगळ्यात टॉपमोस्ट दर म्हणजे जर मार्केटमध्ये 20 ते 22,000 रुपयाचा टॉपमोस्ट दर असेल तर तो या राजापुरी हळदीला मिळतो. परंतु त्याचं उत्पादन जे आहे ते उत्पादन खूप कमी आहे. म्हणजे एकरी इतर जातीमध्ये आपल्याला 40 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळतं, या जातीमध्ये आपल्याला फक्त 20 ते 22 क्विंटलपर्यंतच उत्पादन मिळतं. त्यामुळे ही सुद्धा जात हळूहळू आता पाठीमागं पडत चाललेली आहे. ही राजापुरी जातीची हळकुंड आहेत. आपल्याकडे जशी राजापुरी लोकल जात आहे तशी काही टेकुरपेटा ही आंध्र प्रदेशमध्ये प्रामुख्यानं लागवड केली जाते. केरळमध्ये आलेपी नावाची जात जी आहे ती जातीची लागवड केली जाते. जसं मी सांगितलं की 6 महिन्यामध्ये तयार होणारी जात ही प्रगती आहे. आपल्याकडे PDKV वायगाव ही सुद्धा जात आपण विकसित केलेली आहे आणि विशेषतः वायगाव या जातीचा आपल्याला भौगोलिक मानांकनही मिळालेलं आहे. समुद्रपूर किंवा त्या बाजूचा काही तालुक्यामधला जो काही वर्धा जिल्ह्यातला क्षेत्र आहे तर तिथं आपल्याला हे जे भौगोलिक मानांकन आहे ते आपल्याला मिळालेलं आहे. नुकतंच आता हिंगोली किंवा मराठवाड्यामध्ये आपल्याला वसमत हळदीसाठी सुद्धा मानांकन मिळालेलं आहे. एकूण महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर 3 भौगोलिक मानांकन या हळदीमध्ये मिळालेले आहेत. एक ते वर्धा जिल्ह्यातले वायगाव आहे, त्याचबरोबर जसं मी सांगितलं की हिंगोली जिल्ह्यातली वसमत आहे आणि सांगलीची हळद किंवा राजापुरी हळद असे 3 भौगोलिक मानांकन संपूर्ण देशामध्ये फक्त 4 भौगोलिक मानांकन हळद पिकासाठी मिळालेले आहेत. त्यातले 3 जे आहेत ते 3 एकमेव आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. तर ही 6 महिन्याची जात जिथं पाण्याचं क्षेत्र कमी आहे किंवा पाणी आपल्याला उपलब्ध नाही आहे, डिसेंबर महिन्यापर्यंतच पाणी आहे, अशा ठिकाणी या जातीची लागवड जी आहे ती आपण करू शकतो. इतरही काही जाती आहेत, त्याच्यामध्ये सुवर्ण आहे, सुदर्शना आहे, सुगुण आहे, प्रभा आहे किंवा ISR केदराम, ISR आलेपी सुप्रीम आहे, रोमा आहे, कस्तुरी मेगा, BSR 2 यासारख्या जाती आहेत.
या सर्व जातींचा विचार करता आपल्याकडचं प्राप्त हवामान किंवा आपले जी काही गरज आहे मग ती प्रक्रियासाठी आहे किंवा बाजारपेठेमध्ये विक्री करण्यासाठी आहे, त्यानुसार आपण ह्या योग्य जातीची निवड जी आहे ती निवड करून आपण त्याची लागवड जी आहे ती लागवड आपण करायची आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे काही बियाणं वापरतो, हे जे बियाणं आहे हे बियाणं प्रामुख्याने 3 प्रकारचं असतं. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मातृकंद किंवा त्याला जेटा गड्डे असं म्हटलं जातं. म्हणजे जे काही आपण कंद लावतो, कंद लावल्यानंतर त्याच्यामध्ये जो काही मुख्य रोप तयार होतं त्याच्या खाली जो कंद येतो त्याला जेटागड्डा किंवा मातृकंद असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर त्याला जे फुटवे येतात त्याच्या खाली जे कंद तयार होतात त्याला बगलगड्डे किंवा अंगठागड्डे असं म्हटलं जातं. आणि ओली शेंग किंवा हळकुंड हे तिन्ही प्रकारचं बियाणं आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो. जे पूर्वी आपण म्हणजे चालू वर्षी जे लावलेला कंद आहे त्या कंदापासून जो नवीन रोप तयार होत असतात तो लावलेला कंद जमिनीमध्ये तसाच राहतो किंवा त्याला मुळी वगैरे काय सुटत नाही, त्याला सोराकंद किंवा कोचा असं म्हटलं जातं. आणि त्याला मार्केटमध्ये जो दर आहे तो दर दुप्पट मिळतो. त्याचं कारण म्हणजे त्याच्यामध्ये जे काही सेकंडरी मेटाबोलाइट्स किंवा दुय्यम अन्न घटक जे आहेत त्याच्यामध्ये कुर्कुमिन हे महत्त्वाचं घटक आहे, ते जवळपास डबल असतं. म्हणजे सेलमसारख्या जातीमध्ये मी सांगितलं की साधारणतः 3.5 ते 4% कुर्कुमिनचं प्रमाण असतं, तेच त्याच जातीच्या सोराकंदामध्ये किंवा कोचामध्ये जवळपास 7.5 ते 8% असतं. त्यामुळे कुर्कुमिन तयार करणाऱ्या किंवा कुर्कुमिन एक्स्ट्रॅक्शन करणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये या कंदांची मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती असते. आणि त्यामुळे हे जे काही कंद आहेत या कंदांची मागणी जी आहे त्या प्रक्रिया उद्योगाला किंवा कुर्कुमिन तयार करणाऱ्या उद्योगासाठी मोठ्या प्रमाणावरती आहे. आता हे तिन्ही प्रकारचं बियाणं जर आपण पाहिलं त्याच्यामध्ये जेटाकंद असेल किंवा मातृकंद असेल, बगलगड्डे असतील आणि हळकुंड असतील, याची तिन्हींची जर आपण तुलना केली तर सगळ्यात जास्तीत जास्त उत्पादन देण्याची क्षमता या मातृकंदामध्ये आहे. त्याच्याखाली बगलगड्डा आहे आणि त्याच्याखाली मग जे काही ओले शेंगा आहे किंवा ओले हळकुंड आहेत याची उत्पादन क्षमता आहे. जर आपल्याला पुढच्या वर्षी बियाणं तयार करायचे असेल तर आपण ओली शेंग किंवा हळकुंडाची लागवड करावी. त्यामुळे आपल्याला कंदांचं उत्पादन जे आहे ते पुढच्या वर्षी जास्तीत जास्त मिळतं. आता लागवड करतेवेळी आपण बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. कारण बीज प्रक्रिया करणं याच्यासाठी गरजेचं आहे की मी सांगितलं की जे काही हळदीवरती कीड आणि रोग येतात त्याचा प्रसार प्रामुख्याने ह्या बियाणामार्फत होत असतो. तर त्यासाठी आपण कोणतंही एक आंतरप्रवाही कीटकनाशक आणि आंतरप्रवाही बुरशीनाशक घेऊन त्याच्यामध्ये जे काही कंद आहेत ते कंद आपण बुडवायचे आहेत. साधारणतः अर्धा तास आपण हे जे कंद आहेत ते कंद त्याच्यामध्ये बुडवले पाहिजेत. आता त्यासाठी आपण जे शिफारस केलेलं आहे क्विनॉल-पॉस 25% प्रवाही 20 मिली 10 लिटर पाण्यामध्ये आणि कार्बन एन्झिमचे 22 टिन नावानं बाजारामध्ये मिळतं. तर ते साधारणतः 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा तास बियाणं बुडवून आपण हे जे बियाणं आहे ते बियाणं लागवड करायचे. साधारणतः एकरी जे बियाणं आहे ते एकरी आपण 1 टनापर्यंत बियाणं वापरत असतो आणि त्यामुळे हे मोठं एवढं बियाणं आपल्याला बुडवणं जिकिरीचं जातं. तर त्यासाठी आपण शेतामध्ये खड्डा तयार करायचा आहे आणि खड्डा तयार करून त्याच्यामध्ये प्लॅस्टिक अंतरायचं आहे आणि त्याच्यामध्ये मग हे औषध तयार केले तर आपण हे प्लॅस्टिकचे क्रेट त्याच्यामध्ये सहज बुडवू शकतो. आणि मग ही सर्व बियाण्यावरती आपण बीज प्रक्रिया करून मग त्याची लागवड जी आहे ती लागवड आपण करायची आहे. आता लागवड करत असताना बियाण्यावरती आपण काही जैविक खतांचा बीज प्रक्रिया करू शकतो. जशी आपण रासायनिक बीज प्रक्रिया केली तशी जैविक बीज प्रक्रिया करू शकतो. त्याच्यामध्ये व्याम आहे किंवा आझोस्पेरिलियम आहे किंवा PSB आहे. म्हणजे हे स्फुरद विरघळणारे जीवाणू आहेत किंवा नत्र उपलब्ध करून देणारे जीवाणू आहेत किंवा सूक्ष्म अन्न घटक उपलब्ध करून देणारे जीवाणू आहेत, मायक्रोरायझ आहेत. तर ह्या जे सर्व घटक आहेत ह्या सर्व घटकांची आपण बीज प्रक्रिया करू शकतो. प्रत्येकी 5 ते 10 ग्रॅम या प्रमाणामध्ये घेऊन आपण पाण्यामध्ये घेऊन त्याच्यामध्ये हे जे काही बियाणं आहे ते बियाणं बुडवू शकतो. आता याच्यामध्ये आपल्याला रासायनिक आणि जैविक दोन्ही जर बीज प्रक्रिया करायची असतील तर सुरुवातीला आपण रासायनिक बीज प्रक्रिया करून घ्यायची आहे. बियाणं सावलीमध्ये 2 ते 3 दिवस म्हणजे लागवडीच्या अगोदर 2 ते 3 दिवस आपण ही रासायनिक बीज प्रक्रिया करायची आहे आणि अगदी लागवडीच्या वेळेस आपण ही जैविक बीज प्रक्रिया करायची आहे आणि लगेच आपण जे बियाणं आहे ते बियाणं आपल्याला लागवडीसाठी वापरायचे. आता बियाणं लागवड करत असताना आपण हे पाहणं गरजेचं आहे की याच्यामध्ये बियाणाची रुजवण किंवा अंकुरण झालेलं असणं गरजेचं आहे. हे जे बियाणं आपल्याला दिसतं याच्यामध्ये पांढरे अंकुर आलेले आपल्याला दिसतात. तर अशा पद्धतीचे अंकुर आल्यानंतर आपण बियाणं जे आहे ते बियाण्याची सुप्तावस्था संपते किंवा बियाण्याची सप्तावस्था पूर्ण झाल्यानंतर हे आपण लागवडीसाठी जे आहे ते लागवडीसाठी वापरायचे. आता लागवड करत असताना प्रामुख्याने 2 पद्धतीचा वापर केला जातो. त्याच्यामध्ये सरीवरंबा पद्धत आणि रुंदवरंबा पद्धत. जे आपल्याकडे पाणी देण्याची कशा पद्धतीची सोय आहे त्यानुसार ह्या लागवडीच्या पद्धती आपण वापरत असतो. आता याच्यामध्ये जर आपल्याकडं पाटपाण्यानं किंवा सोडपाणी जर आपल्याला द्यायचं असेल तर आपण सरीवरंबा पद्धतीनं लागवड करतो आणि जर आपल्याकडे आधुनिक सिंचन व्यवस्था जसं ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन असेल तर रुंदवरंबा किंवा गादीवापा पद्धतीनं आपण ही जी लागवड आहे ती लागवड आपण करत असतो. आता सरीवरंबा पद्धतीनं किंवा सोडपाण्यानं जर आपल्याला लागवड करायची असेल तर आपण सरीवरंबे तयार करतो. साधारणतः 2.5 ते 3 फुटाची सरी सोडायची आहे
आणि सरच्या दोन्ही बाजूला किंवा वरंब्याच्या दोन्ही बाजूला जसे 2 ठिपके दाखवले आहेत अशा पद्धतीने त्याची लागवड जी आहे ती लागवड करायची आणि 2 रोपांमधलं जे अंतर आहे हे साधारणतः 1 फूट ठेवायचे. आता याच्यामध्ये आपण एकरी जवळपास जसं मी सांगितलं की सरासरी 1 टन बियाणं लागतं. 1 टन म्हणजे जवळपास 10 क्विंटल बियाणं होतं. परंतु या पद्धतीनं सरीवरंबा पद्धतीनं जर लागवड केली असेल तर जवळपास आपल्याला 12 ते 13 क्विंटल हे बियाणं जे आहे ते बियाणं या पद्धतीमध्ये आपल्याला लागलेत असलेलं दिसून येतं. आता या पद्धतीमध्ये काय होतं की ज्यावेळेस आपण लागवड केलेली आहे ते सरीच्या बाजून आपण पाटानं पाणी देत असतो आणि पाटानं पाणी देत असल्यामुळं पाटाच्या पाण्याच्या बाजूला जी काही हळद जी वाढ सुरू होते अशी हळकुंड सूर्यप्रकाशाला उघडी पडली जातात आणि ती जर एकदा का हिरवी पडली की मग तिची वाढ जी आहे ती वाढ जी खुंटली जाते आणि त्यामुळे मग त्याला माती लावणं गरजेचं असतं किंवा त्याचं उत्पादन आहे त्याच्या उत्पादनावरती परिणाम होत असतो. आणि त्यासाठी आपण हे ठिबक सिंचनयुक्त किंवा आधुनिक सिंचनीचा वापर करून आपण गादीवाप्यावरती लागवड करण्याची जी काही शिफारस आहे ती शिफारस केलेली आहे की जेणेकरून या कंदांची वाढ जी आहे ती वाढ ही साधारणपणे चांगली सर्व बाजूनी चांगली होईल किंवा त्याच्यावरती सूर्यप्रकाशाचा कोणताही परिणाम होणार नाही. आता त्यासाठी आपण 4 फुटापासून ते 5 फुटापर्यंत 2 सऱ्यामधलं अंतर ठेवून गादीवापे जे आहेत ते गादीवापे आपण तयार करायचे आहेत. गादीवापेची उंची जी आहे ती साधारणतः 1 फूट त्याची उंची ठेवायची आहे आणि वरची जी रुंदी आहे ही वरची रुंदी साधारणतः 2 फूट ठेवायची. आता या 2 फुटावरती आपण दोन्ही बाजूला अर्धा फूट अंतर सोडलं ही सांगितलं की हळकुंडाची लांबी जी आहे ते 12 ते 15 सेंटीमीटर होत असते. त्यामुळे दोन्ही बाजूला हळकुंड जे आहेत ते हळकुंड वाढण्यासाठी त्याला चांगला वाव मिळावा यासाठी आपण जर दोन्ही बाजूला अर्धा फूट अंतर सोडलं आणि 2 ओळीमध्ये किंवा 2 रोपांमध्ये आपण 1 फूट अंतर सोडलं तर चारी बाजूनी त्याला 1 स्क्वेअर फूटची जागा ही वाढीसाठी आपल्याला या कंदांना मिळते आणि चारी बाजूनी कंद वाढल्यामुळं मग सरासरी 1 किलोपर्यंत जे काही कंद आहेत ते कंद आपल्याला मिळू शकतात. मध्यभागी बरोबर आपली लॅटरल येते आणि लॅटरलच्या दोन्ही बाजूला आपण अर्धा फूट म्हणजे 2 रोपांमधलं अंतर 1 फूट किंवा 2 ओळीमधलं अंतर 1 फूट ठेवून आपण ही 30 बाय 30 किंवा 1 फूट बाय 1 फुटावरती ही जी लागवड आहे ती लागवड आपण केली तर एकरी साधारणतः 22 ते 23,000 कंद आपले त्याच्यामध्ये बसतात आणि सरासरी जर 90% जरी उगवण क्षमता आपण पकडली तर 20,000 रोपं किंवा 20,000 हळदीचे संख्या आपल्याला इथं मिळू शकते. हळद लागवडीसाठी काही यंत्रे विकसित केलेले आहे कारण याच्यामध्ये हळदीमध्ये प्रामुख्यानं जो काही मजूर वर्ग जो आहे हा प्रामुख्याने 3 बाबीसाठी लागतो. एक हळद लागवड किंवा हळद आलं लागवडीसाठी, त्याच्यानंतर त्याची भरणी किंवा त्याला माती लावण्यासाठी आणि तिसरे जे आहे त्याची काढणी करण्यासाठी. तर ह्या तिन्ही क्रिया ज्या आहेत या तिन्ही क्रियासाठी जर आपल्याला मजुरांची बचत करायची असेल तर त्याचं यांत्रिकीकरण आपण करू शकतो. तर त्याच्यासाठी हळद आणि आलं लागवडीचं यंत्र आपण हे विकसित केलेलं आहे. याच्यामध्ये अगदी म्हणजे अंगठा बहादूर किंवा न शिकलेला मजूरसुद्धा हे जी लागवड आहे ही लागवड आपण करू शकतो. इथं वरच्या बाजूला तुम्हाला होल्डर दिसतोय किंवा त्याच्यामध्ये एक पॅनल तयार केलेलं आहे की ज्याच्यामध्ये हे आपण बियाणं ठेवतो. त्याच्या खाली जे आहे हे अशा पद्धतीच्या गोल चकत्या आहेत. याच्यामध्ये फक्त मजूर काय करतो की याच्यातलं जे बियाणं आहे हे बियाणं ह्या गोल चकत्यामध्ये तो ठेवण्याचं काम करू शकतो. आणि ज्यावेळेस ट्रॅक्टरनी हे यंत्र पुढं ओढलं जातं त्यावेळेस ह्या पाठीमागं पिवळ्या रंगाची जी काही चकतीचं चाक आहे त्या चाकाच्या चेननं हे जे गोल रिंग आहे ती गोल रिंग फिरली जाते आणि त्याच्या खाली ह्या पाईप दिलेल्या आहेत. ह्या 2 पाईपमधून ते बियाणं जे आहे ते बियाणं खाली रुजलं जातं किंवा मातीमध्ये ते बियाणं सोडलं जातं. तर अशा पद्धतीनं हे जे हळद आणि आलं लागवडीचं जे यंत्र आहे या यांत्रिक पद्धतीनं आपण लागवड करू शकतो. या यंत्राची किंमत साधारणतः 1 ते 1.25 लाख रुपये आहे आणि सर्वसाधारणपणे एका दिवसामध्ये 2.5 ते 3 एकर हे आपण लागवड या यंत्राद्वारे जे आहे ते आपण करू शकतो. हळदीची रोपाद्वारे सुद्धा लागवड केली जाते. याच्यामध्ये फायदे तोटे दोन्ही आहेत. म्हणजे अगदी हळदीचे लहान लहान तुकडे करून किंवा आल्याचे लहान लहान तुकडे करून आपण याची लागवड रोपं तयार करून जसं आपण टोमॅटो असेल किंवा मिरची असेल वांगे असतील त्याचे रोपं जे आहे ते रोपवाटिकेमध्ये रोपं तयार करतो आणि लागवड करतो. तशामध्ये प्रोट्रेमध्ये सुद्धा आपण याची लागवड रोपं तयार करून त्याची लागवड तयार करू शकतो. परंतु याच्यामध्ये फायदा आहे की आपल्याला बियाणं खूप कमी लागतं. म्हणजे जसं आपल्याला इकडं जवळपास 10 ते 12 क्विंटल एवढं बियाणं लागतं तर इथं आपल्याला 1 ते 1.5 क्विंटल बियाणामध्ये आपण एका एकराची 20 ते 23,000 जी काही रोपं आहेत ही रोपं आपण तयार करू शकतो. परंतु याच्यामध्ये काय होतं की जे काही आपण बियाण्याचे तुकडे करत असतो त्या तुकड्यापासून जे काही अंकुरण मिळतं ते अंकुरण लहान असल्यामुळं त्याचे सुरुवातीपासून रोपवाटिकेमध्ये आपल्याला त्याची निगा राखणं गरजेचं असतं आणि त्यामुळं ज्यावेळेस आपण नंतर त्याचं रोपण करतो किंवा शेतामध्ये त्याची लागवड करतो
त्यावेळेसपासून त्याचा जो कालावधी आहे तो कालावधी थोडासा जास्त जातो आणि त्यामुळे थोडंसं उत्पादन जे आहे ते मातृकंदापेक्षा जवळपास 20 ते 25% उत्पादन याच्यामध्ये कमी येतं. परंतु बियाण्याची बचत होते आणि दुसरं महत्त्वाचं की उन्हाळ्यामध्ये जर आपल्याकडे पाण्याची सोय नसेल तर आपण कमी जागेमध्ये ही रोपं तयार करू शकतो आणि मग पाऊस सुरू झाल्यानंतर त्याची लागवड जी आहे ती लागवड आपण करू शकतो. परंतु ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे, बियाणं मुबलक उपलब्ध आहे, त्यांनी शक्यतो कंदामार्फत लागवड करावी आणि जिथं पाण्याची सोय नाही अशा ठिकाणी आपण फक्त रोपांचा विचार करावा. तर ही अशा पद्धतीनं रोपं जी आहेत ही रोपं शेतामध्ये लावणीस तयार झालेली या रोपांचा फोटो आहे. रोपं ही साधारणतः 1 ते 1.25 महिन्यामध्ये लागणं गरजेचं आहे. त्याच्यापेक्षा जर जास्त कालावधी झाला तर मग रोपांची मुळं जी आहेत ती मुळं कॉइलिंग होतं किंवा ती जी आहेत ती मुळं प्रोट्रेमध्ये गोल होतात आणि मग परत ती सेट होणं किंवा शेतामध्ये लावल्यानंतर त्याच्यापासून उत्पादन मिळणं किंवा उत्पादनामध्ये घट झालेली आपल्याला ती दिसून येते. काही व्हर्टिकल फार्मिंग करणाऱ्यासुद्धा कंपनी बाजारामध्ये आहेत. परंतु या पद्धतीमध्ये पिकांची वाढ किंवा शाकीय वाढ ही चांगली होते, परंतु खाली कंदांची वाढ जी आहे ती कंदांची वाढ फारशी होत नाही. त्यामुळं बऱ्याच लोकांनी याच्यामध्ये गुंतवणूक केलेली आहे. परंतु कोणतेही नवीन प्रयोग करत असताना जे काही विद्यापीठं आहेत किंवा आपल्या राष्ट्रीय संस्था आहेत त्यांचं मार्गदर्शन घेऊनच आपण अशा नाविन्यपूर्ण बाबींचा पद्धतीनं लागवड करावी का नाही याचा शक्यतो आपण विचार करावा. अन्यथा त्याच्यामध्ये आपली फसवणूक किंवा विनाकारण जे काही आपलं नुकसान जे आहे ते आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. पॉलीहाऊसमध्ये, पॉलीबॅगमध्ये किंवा शेडनेटमध्ये सुद्धा याची लागवड जी आहे ती लागवड आपण करू शकतो. साधारणतः 25 ते 30% तीव्रतेचं जे काही शेडनेट आहे किंवा हरितगृह आहे त्याच्यामध्ये आपण बॅगमध्ये किंवा मोठ्या भांड्यामध्ये किंवा प्लॅस्टिक पिशव्यामध्ये आपण याची जी लागवड आहे ती लागवड आपण करू शकतो. आता याच्यामध्ये ठिबक सिंचनानं जर आपण लागवड केली असेल किंवा गादीवरती जर आपण लागवड केली असेल तर अशा पद्धतीने पिकाची वाढ जी आहे ती वाढ जोमदार होते. त्याच्यामध्ये फुटवे जे आहेत ते फुटवे आपल्याला चांगले आलेले दिसतात आणि त्यामुळे काय होतं की त्याची वाढ जी आहे ही सुरुवातीपासून जसे आपल्याला इथं कंद वाढलेल्या कोपऱ्यामध्ये दिसत आहेत तर अशा सुरुवातीच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये त्याची वाढ, त्याची फुटवे हे चांगल्या पद्धतीने होतात. कारण त्याला जी लागणारी खतं आहेत ही त्याच्या प्रामुख्यानं मुळाच्या भागामध्ये आपल्याला दिली जातात. आता याच्यामध्ये प्रामुख्यानं आपण शेणखताचा वापर एकरी साधारणतः 10 ते 12 टनापर्यंत करत असतो आणि त्यामुळे काय होतं की तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. तर त्यासाठी आपण पॉलिथिन किंवा प्लॅस्टिक आच्छादन जे आहे ते मल्चिंग पेपर जो आहे तर त्याचा वापर आपण करू शकतो. साधारणतः 25 ते 30 मायक्रॉनच्या जाडीचं आणि चंदेरी काळ्या रंगाचं जे काही पॉलिथिन आहे किंवा प्लॅस्टिक मल्च आहे त्याचा वापर आपण करायचा आहे. याच्यामध्ये फक्त एक तोटा आपल्याला असा दिसून येतो की ज्यावेळेस हळदीला फुटवे यायला सुरुवात होतात त्यावेळेस फुटवे जे आहेत हे फुटवे आपण जे काही 2 ते 3 इंचाचं छिद्र केलेलं आहे त्या छिद्रामधूनच बाहेर येतील असं नाही. तर त्यावेळेस फुटवे येत असताना कागद आतमध्ये किंवा फुटवे आतमध्ये वाढले तर कागद वर उचलला जातो. तर त्यावेळेस फक्त एक मजूर सोडून किंवा एक मजूरचा वापर करून आपण ते फुटवे त्या छिद्रामधून बाहेर काढून घ्यायचे आहेत. एवढा फक्त एकच काळजी जर आपण घेतली तर या पद्धतीमध्ये सुद्धा आपल्याला भरणी करावी लागत नाही, पाण्याची बचत होते आणि तणावरती जो काही खुरपणीवरती जो काही मजूर म्हणजे साधारणतः 3 ते 4 खुरपणे आपल्याला करावे लागतात आणि विशेषतः पावसाळ्यामध्ये जर पाऊस जास्त पडत असेल तर मग खुरपणी करता येणं शक्य होत नाही. तर अशावेळी या पॉलिथिन मल्चचा जर वापर आपण केला तर आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन या पद्धतीमध्ये सुद्धा होऊ शकतं. तुषार सिंचन पद्धतीने जर आपल्याला लागवड करायची असेल तर आपण सर्वसाधारणपणे 4 फुटाचे गादीवाफे आपण करायचे आहेत. त्याच्यामध्ये 2 सरीमधलं जे अंतर आहे हे 6 फूट आपण ठेवायचं आणि वरची जी गादीवाफेची रुंदी जी आहे ती 4 फूट झाली पाहिजे आणि त्याच्यावरती आपल्या हळदीच्या 4 ओळी ज्या आहेत ह्या 4 ओळी 1 फूट बाय 1 फुटावरती लावायचे. आता तुषार सिंचन पद्धतीमध्ये फक्त एकच तोटा आहे की जर पाण्यामध्ये आपले क्षार जर असतील तर अशा पद्धतीचं क्षारयुक्त पाणी जर आपण त्याच्यामध्ये वापरलं तर पानावरती पांढरे थर जमा होतात आणि मग त्याची जी काही प्रकाश संश्लेषण किंवा अन्न तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती अन्न तयार करण्याची प्रक्रिया मंदावते आणि त्यामुळे उत्पादन कमी येतं. तर त्यासाठी जर आपल्या जमिनीत पाण्याचा जो सामू आहे हा न्यूट्रल म्हणजे साधारणतः 6.5 ते 7च्या दरम्यान जर असेल तर आपण या पद्धतीनं लागवड केल्यास हरकत नाही. परंतु जर सामू किंवा क्षारयुक्त पाणी असेल तर शक्यतो या पद्धतीचा वापर आपण करू नये. आता तिन्ही पद्धतींचा जर आपण तुलना केली म्हणजे ठिबक सिंचन पद्धत, तुषार सिंचन पद्धत आणि पाटपाण्याने किंवा जी सरीवरंबा पद्धतीनं तर याच्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन देण्याची क्षमता जी आहे ती ठिबक सिंचन पद्धतीमध्ये आहे. त्याच्या खालोखाल तुषार सिंचन पद्धत आणि त्याच्या खालोखाल सरीवरंबा पद्धतीनं उत्पादन देण्याची क्षमता आहे. आता ठिबक सिंचन पद्धतीमध्ये उत्पादन जास्त येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जी काही आपण खतं देतो
ही खतं त्या ठिबकमधून ज्यावेळेस दिल्यानंतर हे खत हवा आणि पाणी आणि त्याच्या मुळाच्या झोनमध्ये योग्य पद्धतीनं विभागलं जातं आणि त्यामुळे योग्य पद्धतीने विभागल्यामुळं जी काही अन्न घेणारी जी मुळं आहेत ती योग्य प्रमाणामध्ये अन्न घेत असतात आणि जमिनीमध्ये कायम वापसा स्थिती होत असते. वापसा स्थिती म्हणजे काय की जमिनीमधलं हवा आणि पाणी याचं जे प्रमाण आहे हे प्रमाण योग्य पद्धतीनं त्याच्यामध्ये राखलं जातं आणि त्यामुळे त्याच्यामध्ये पिकांची जी वाढ आहे ही पिकांची वाढ चांगली होते. तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण पाण्याने पाणी देतो, त्यावेळेस पाणी दिल्यानंतर जी काही खतं जी आहेत किंवा जे काही आपण वरून खतं देतो ती खतं एकतर ती पाण्यावाटे वाहून जातात किंवा ती जमिनीमध्ये खोलवर जातात की जिथं जी काही अन्न घेणारी मुळं जी आहेत ती हळदीची किंवा आल्याची पोचू शकत नाही. त्यामुळे ठिबकच्या माध्यमातून जर आपण खतं दिली आणि ठिबकच्या माध्यमातून जर पाणी व्यवस्थापन केलं तर आपल्याला या पद्धतीमध्ये उत्पादन जे आहे ते उत्पादन जास्तीचं येलेलं दिसून येतं. तर त्यासाठी आपण हे खतांचं शेड्यूल केलेलं आहे की खताचं व्यवस्थापन प्रत्येक वाढीच्या अवस्थेमध्ये टप्प्यामध्ये कसं करावं. मग त्याच्यामध्ये 15 दिवसापर्यंत सुरुवातीचा बेसल डोस आपण दिल्यानंतर बेसल डोसमध्ये एकरी साधारणतः 10 ते 12 टन चांगलं कुजलेलं शेणखत, साधारणतः 4 ते 5 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1.5 बॅग पोटॅश हे आपण शेतामध्ये टाकून आपण गादीवाफे तयार करून घ्यायचे आहेत आणि गादीवाफे तयार केल्यानंतर मग 15 दिवसांनी लागवड केल्यानंतर 15 दिवसांनी आपण ही खतांची जी काही मात्रा आहे ठिबकमधून द्यायला सुरुवात करायची. त्याच्यामध्ये सुरुवातीच्या 2 हप्त्यामध्ये म्हणजे साधारणतः लागवडीपासून 3रा आणि 4थ्या आठवड्यामध्ये आपण 15 किलो नत्र, 15 किलो स्फुरद आणि 7.5 किलो पालाश हे आपण प्रति हेक्टरी या प्रमाणामध्ये द्यायचे आहेत. त्याच्यानंतर शाकीय वाढ जी अवस्था आहे म्हणजे 5व्या आठवड्यापासून 14व्या आठवड्यापर्यंत 10 वेगवेगळ्या समान हप्त्यामध्ये आपण 75 किलो नत्र, 22.5 किलो स्फुरद आणि 15 किलो पालाश आपल्याला द्यायचं आहे. नंतर कंदवाढीच्या सुरुवातीमध्ये आपण 15 ते 26 आठवड्यामध्ये 12 समान हप्त्यामध्ये 37.5 किलो नत्र, 37.5 किलो स्फुरद आणि पालाश 22.5 किलो आणि कंद तयार होण्याच्या अवस्थेमध्ये म्हणजे शेवटी आपण जास्तीत जास्त पालाशयुक्त खतांचा वापर करायचा आहे. त्याच्यामध्ये 0050 असेल किंवा पांढरा पोटॅश असेल हा आपण साधारणतः एकरी हेक्टरी 30 किलो, स्फुरद 15 किलो आणि नत्र साधारणतः 22.5 किलो असं 30 आठवड्यामध्ये 150 किलो नत्र, 75 किलो स्फुरद आणि 75 किलो पालाश हा हेक्टरी आपण या पिकासाठी जर दिला तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं या पिकांची वाढ आणि उत्पादन जे आहे ते दिसून येतं. त्याचबरोबर काही सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असेल तर आपण त्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करायचा आहे. विशेषतः या पिकामध्ये लोहयुक्त किंवा लोहाची जी काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ज्याला आपण फेरस किंवा आयर्न म्हणतो तर याची कमतरता जाणवते. त्याचे लक्षणं जे आहेत ते लक्षणामध्ये त्याची पानांची शिरा जी आहेत ते शिरा हिरव्या असतात आणि मधला भाग जो आहे तो पिवळसर असतो. तर अशा पद्धतीची लक्षणं आपल्या शेतामध्ये दिसत असतील तर चिलेटेड लोहाची आपण फवारणी करायची आहे किंवा एकरी 5 ते 6 किलो फेरस सल्फेट हे आपण शेणखतामध्ये किंवा सेंद्रिय खतामध्ये मिसळून जर आपण दिलं तर आपल्याला या लोहाची अन्न घटकाची जी कमतरता आहे ती आपल्याला कमतरता दूर करायला मदत होते. तसेच इतर काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत जसं की बोरॉन आहे ज्याच्यामध्ये सुरुवातीचे किंवा वरचे टोकाकडचे पानं पिवळे पडतात किंवा मँगनीज आहे ज्याच्यामध्ये आपल्याला तांबूस रंगाचे टिपके आपल्याला पानावरती दिसतात. तर असे हे वेगवेगळ्या प्रकारचे लक्षणं आपल्याला आपल्या पिकाच्या पानावरती दिसत असतात आणि त्यानुसार किंवा माती परीक्षणानुसार आपल्या जमिनीमध्ये जे काही अन्नघटक कमी आहे त्याचं नियोजन जर आपण केलं तर नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळतं. मी सांगितलं की ज्यावेळेस आपण सरीवरंबा पद्धतीनं किंवा गादीवाफ्यावरती लागवड करत असतो त्यावेळेस जर हळकुंड अशा पद्धतीनं उघडे पडत असतील तर त्याला भर लावणं किंवा विशेषतः पावसाळा संपल्यानंतर पावसानं माती जी आहे ती माती वाहून जात असते. तर अशा वेळी जर आपण त्याला मातीची भर जर आपण लावली तर आपल्याला जे काही हळकुंडाची वाढ जी आहे किंवा कंदांची वाढ जी आहे ती वाढ चांगली झालेली आपल्याला दिसून येते. तर त्यासाठी आपण असे मजुराकरवी ट्रॅक्टर कुदळीनं किंवा टिकावणी खांदून आपण ही जी काही माती आहे ती माती आपण लावू शकतो किंवा छोटे पॉवर टिलर आहेत ह्या छोट्या पॉवर टिलरनी आपण माती मोकळी करून त्याला भरणी जी आहे ती भरणी आपण करत असतो. त्याच्यानंतर महत्त्वाचा भाग जो आहे तो काही आपण जे काही जे सेंद्रिय खतं वापरतो विशेषतः शेणखत वापरतो त्यामुळे तणांचा प्रादुर्भाव होतो तर तो होऊ नये म्हणून आपण लागवडीनंतर लगेच 2ऱ्या ते 3ऱ्या दिवशी ॲट्रॅजिन हे तणनाशक वापरू शकतो किंवा लवाळ हराळी असेल तर 8व्या ते 10व्या दिवसापर्यंत जोपर्यंत हळदीची उगवण 15व्या दिवसांपासून पुढं सुरू होते त्याच्या अगोदरपर्यंत ही जी काही तणनाशकं आहेत ह्या तणनाशकांचा वापर आपण या पिकामध्ये करू शकतो. काही आंतरपिकं म्हणजे सुरुवातीच्या शाकीय वाढीच्या अवस्थेपर्यंत म्हणजे सुरुवातीच्या 4 महिन्यापर्यंत आपण काही आंतरपिकं त्याच्यामध्ये लागवड करू शकतो. त्याच्यामध्ये झेंडू आहे, मिरची आहे, मुळा आहे किंवा जे काही मुळावरती गाठी असणाऱ्या वनस्पती आहेत जसं गेवडा आहे किंवा सोयाबीन आहे याची आपण लागवड करू शकतो.
जसं आपण हळदीमध्ये आंतरपीक घेऊ शकतो तसं हळदसुद्धा इतर पिकामध्ये आपण आंतरपीक म्हणून घेऊ शकतो. विशेषतः ऊस आहे किंवा फळझाडं आहेत, त्याच्यामध्ये आपण संत्र्याची बाग असेल, मोसंबीची बाग असेल तरी त्याच्यामध्ये सुद्धा आपण घेऊ शकतो. काही द्राक्ष बागामध्ये, आंब्याच्या बागामध्ये आपण ही जी काही आंतरपीक म्हणून घेऊ शकतो. कारण ही जी पिकं आहेत ही सावलीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने वाढतात. म्हणजे अगदी 50% जरी सावली असली तरी ही जी पिकं आहेत ही पिकांची वाढ जी आहे ती वाढ चांगल्या पद्धतीने आपल्याला झालेली दिसून येते. अशा नारळाच्या बागा असतील किंवा आंब्याची बागा असेल, अशा वेगवेगळ्या बागांमध्ये आपण ही जी पिकांची लागवड जी आहे ती लागवड करू शकतो. आता बऱ्याच वेळा काय होतं की विशेषतः उन्हाळ्यामध्ये म्हणजे ऑक्टोबर हीट आपल्याकडे सुरू झाली की हळदीची पानं आहेत ती पानं गोल व्हायला सुरुवात होते आणि बऱ्याच वेळा वाटतं की आपल्याला त्याच्यावरती कुठला रोग आलेला आहे का. तर हा रोग नसून या पिकामध्ये जर जास्त तापमान म्हणजे 35 डिग्रीच्या वरती जर तापमान गेलं तर त्याचा ताण सहन करण्यासाठी ही जी पानं आहेत ती पानं पीक गोल करते. त्यामुळे काय होतं की पानातून जे काही बाष्पीभवन होणार आहे किंवा पाण्याचा अंश जो जाणार आहे तो कमी होतो आणि त्यावेळेस मग परत त्याच्यातलं पाण्याचा अंश जो पिकामध्ये आहे तो टिकून राहतो. परत संध्याकाळच्या वेळी जर आपण पाहिलं तर पानं ही पसरट झालेली आपल्याला दिसून येतात किंवा 35 डिग्रीच्या खाली तापमान परत आलं की ही पानं जी आहेत ती पानं पसरट होतात. त्याचबरोबर हळदीला फूल येतं. हळदीला आलेलं फूल काढावं न काढावं याचीही बऱ्याच लोकांमध्ये मनामध्ये जी काय ही द्विधा अवस्था असते. तर शक्यतो हळदीला फूल येणं म्हणजे त्याच्यामधली जी काही शाकीवाढीची अवस्था जी आहे ती संपलेली आहे आणि खाली कंदवाढीची अवस्था जी आहे ती सुरू झालेली आहे, याचं ते लक्षण आहे. परंतु या अवस्थेमध्ये जे आहे ते फूल काढलं तरी त्याचा आयुर्वेदामध्ये त्याच्या फुलाला सुद्धा चांगल्या पद्धतीनं मागणी आहे. काही कंपन्या अगदी 5 रुपयाला एक फूल या पद्धतीनं त्याची फूल घेतलं जातं. तर एकदा फूल तयार झाल्यानंतर मॅच्युअर झाल्यानंतर जर आपण फूल काढलं तरी ते काढण्यास हरकत नाही. त्याच्यानंतर याच्यामध्ये जी काही कीड रोग येतात त्याच्यामध्ये जर प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर हळदीवरती कंदमाशी ही प्रामुख्याने कीड येते. ही डासासारखी माशी आपल्याला दिसते आणि त्याचे ही माशी काय करते, त्याच्या पंखावरती 2 काळ्या ठिपके असतात. अशा प्रकारच्या माशा आपल्या शेतामध्ये दिसायला सुरुवात झाली की कंदमाशीचा प्रादुर्भाव झालेला आहे असं ओळखायचं. आता ही कंदमाशी जी आहे ही कंदमाशी माशी हानिकारक नाही, परंतु ही माशी ज्यावेळेस अंडी घालते आणि त्याच्यातून ज्या काही आळ्या बाहेर पडतात त्या आळ्या मात्र त्या कंद कुरतडायला सुरुवात करतात. तर त्यासाठी आपल्याला या कंदमाशीचं नियंत्रण करण्यासाठी आपण लागवड करतेवेळी मी सांगितलं की प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एकतर बीज प्रक्रिया करायची आहे आणि ज्यावेळेस आपण गादी वाफे तयार करत असतो त्यावेळेस आपण एकरी साधारणतः 4 ते 6 क्विंटल लिंबोळी पेंटचा वापर जर आपण केला तर आपल्याला ह्या कंदमाशीचा प्रादुर्भाव आहे तो प्रादुर्भाव आपल्याला टाळता येतो. त्याच्यानंतर पाने खाणारी आळी आहे. ही पाने खाणारी आळी पान ज्यावेळेस सुरळीमध्ये असतं किंवा पोंगावस्थेमध्ये असतं त्यावेळेस पान खाते आणि ज्यावेळेस पान उघडलं जातं त्यावेळेस एका सरळ रेषेमध्ये आपल्याला अशी लहान छिद्र दिसून येतात. तर ही जे लहान छिद्र आहेत किंवा पाने खाणाऱ्या आळीच्या नियंत्रणासाठी आपण कोणतेही स्पर्शजन्य कीटकनाशकं आहेत त्याचा वापर जर आपण केला किंवा काही आंतरप्रवाही कीटकनाशकं आहेत जसं कॉन्फिडर आहे किंवा थायमेथॅक्झोन आहे, क्विनॉलपॉस आहे, क्लोरोपायरीपॉस आहे, याचा वापर जर आपण केला तर या किडींचा बंदोबस्त आपल्याला करता येतो. रस शोषणाऱ्या किडी आहेत त्याच्यामध्ये पानावरती पांढरे चट्टे आपल्याला दिसतात. पानाच्या पाठीमागच्या बाजूला जर आपण पाहिलं तर असंख्य प्रमाणात लहान लहान कीड आपल्याला ह्या पानाच्या पाठीमागच्या बाजूला दिसते. तर अशा किडीच्या बंदोबस्तासाठी सुद्धा आपण आंतरप्रवाही कीटकनाशकं जे आहेत कॉन्फिडर आहे किंवा क्लोरोपायरीफॉस आहे याचा वापर आपण करायचा. आणि हुमणी ही अलीकडेच आता नवीन कीड आपल्याला या हळदीच्या मुळ्या खात असलेली दिसते. हुमणी ही जी कीड आहे ही तशी पॉलिफॅगस आहे, म्हणजे सर्व प्रकारच्या वनस्पतींच्या मुळ्या ही कीड खात असते. आणि ही कीड थोडीशी हुशार आहे कारण ज्यावेळेस आपण औषध टाकतो त्यावेळेस 1 मीटरपर्यंत म्हणजे 3 फुटापर्यंत खोलवर जाण्याची क्षमता या किडीमध्ये आहे. आणि त्यामुळे काय होतं की खोलवर गेल्यामुळं तिथंपर्यंत आपला औषधाचा परिणाम जे आहे किंवा औषधाची तीव्रता पोचत नाही आणि त्यामुळे ही जी कीड आहे ती कीड प्रतिबंध करणं किंवा तिचं नष्ट करणं हे जिकिरीचं असतं. तर त्यासाठी आपण जैविक मेटारायझिम नावाची जैविक बुरशी विकसित केलेली आहे. तर ही मेटारायझिम नावाची जैविक बुरशी जर एकरी 3 किलो आपण शेणखतामध्ये मिसळून जर वापरली तर आपल्याला या हुमणीच्या किडीचा जे बंदोबस्त आहे हा बंदोबस्त आपल्याला करता येतो. सूत्रकृमी हे अलीकडेच या कंदावरती किंवा हळदीच्या किंवा आल्याच्या कंदावरती विशेषतः त्यांच्या मुळावरती गाठी आलेल्या आपल्याला दिसतात. तर हे गाठ जर आपण फोडून त्याचं पृथक्करण केलं तर अशा सुईसारखा टोकदार भाग असलेल्या सूत्रकृमी आपल्याला दिसतात. हे सूत्रकृमी त्याच्यातून रस शोषून घेतात. मुळातून रस शोषून घेतल्यामुळं त्याचं जे काय अन्नद्रव्य वरती झाडाकडे जात असतं ते कमी होतं आणि त्यामुळे एकतर झाडं खुरटी राहतात किंवा त्याच्या कंदांची वाढ जी आहे ती कंदांची वाढ होत नाही. तर त्यासाठी आपण क्लोरोपायरीफॉसची आळवणी करायची किंवा हे जे काही मेटारायझिम सांगितलं
त्याच्याबरोबर ट्रायकोडर्मा प्लस नावाची जी जैविक बुरशी येते की ज्याच्यामध्ये आपण कंदकुजीसाठी सुद्धा ट्रायकोडर्मा काम करतो आणि बिवेरिया हे जे आहे किंवा ट्रायकोडर्मा पॅसिलोमायसिस जे आहे हे आपल्याला सूत्रकृमीसाठी काम करत असलेलं दिसून येतं. तर हे सर्व प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जर आपण वापरले तर आपल्याला नक्कीच ह्या किडींचा बंदोबस्त करता येतो. त्याच्यानंतर रोगांचा प्रादुर्भाव याच्यामध्ये कंदकूज आणि पानावरील ठिपके हे 2 प्रमुख रोग आपल्याला या हळदीवरती आलेले दिसतात. तर कंदकुजीच्या नियंत्रणासाठी आपण एकतर बीज प्रक्रिया करायची आणि सुरुवातीपासून जमिनीमध्ये किंवा शेतामध्ये पाणी साठणार नाही याची खबरदारी आपण घ्यायची आहे. आणि पानावरील ठिपक्यासाठी आपण स्पर्शजन्य बुरशीनाशक सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये मग त्याच्यामध्ये M45 असेल किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड असेल हे 2.5 ते 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण त्याची फवारणी करायची आहे. आणि त्याच्यानंतर 3 महिन्याच्या नंतर मग आपण आंतरप्रवाही बुरशीनाशक आहेत त्याच्यामध्ये मग आमिस्टार टॉप आहे किंवा कॅब्रिओ टॉप आहे, रिडोमिल गोल्ड आहे, यासारख्या बुरशीनाशकांचा वापर जर आपण केला तर आपल्याला हे जे काही पानावरील ठिपके आहेत हे ठिपक्यांचा प्रादुर्भाव किंवा करपा रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येतो. त्याच्यानंतर हळदीची काढणी साधारणतः 8.5 ते 9 महिने पूर्ण होत आले की हळदीचा पाला जो आहे तो पाला सुकलेला आपल्याला दिसून येतो. आणि पाला सुकलेला जो आहे हा सुकलेला पाला कापून घ्यायचा आहे. कापल्यानंतर मग आपण हळद काढणी यंत्राद्वारे हे त्याची काढणी जी आहे ती काढणी आपण करायची आहे. मग हळदीचे कंद काढल्यानंतर जमिनीमध्ये 2 ते 3 दिवस ते उघडे करून ठेवायचे आहेत आणि नंतर त्याची विभागणी करायची आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं की मातृकंद वेगळे करायचे आहेत, बगलगड्डे वेगळे करायचे आहेत आणि हळकुंड वेगळे करायचे आहेत आणि मग आपण ते प्रोसेसिंगसाठी किंवा प्रक्रियेसाठी त्याचा वापर करायचा आहे. तर प्रक्रियेसाठी आपण हे वाफेवरती हळद शिजवण्याचं यंत्र विकसित केलेलं आहे. याच्यामध्ये हळद वाफेवरती शिजली जात असल्यामुळं त्याचं जे काही औषधी गुणधर्म जे आहेत हे औषधी गुणधर्म जसेच्या तसे राखण्यासाठी विशेषतः कुर्कुमिनसारखा जो घटक आहे तो जसेच्या तसा राखायला आपल्याला त्याच्यामध्ये मदत होते. त्याच्यानंतर हळद सुकवणीसाठी टाकायचे आपण मेकॅनिकल ड्रायरमध्ये किंवा यांत्रिक पद्धतीने सुद्धा हळद सुकवू शकतो. हळद सुकल्यानंतर मग त्याची पॉलिश करायची किंवा त्याला पिवळा गडद रंग येण्यासाठी किंवा हळकुंडाला पिवळा रंग येण्यासाठी अशा पद्धतीनं जे वाळलेली हळद आहे ती अशी काळपट दिसते त्याला पिवळा धमक रंग आणण्यासाठी आपण त्याच्यामध्ये पॉलिश करायचे आहे आणि पॉलिश करून मग त्याची प्रतवारी करून ही मार्केटमध्ये आपण विक्रीसाठी पाठवायचे. आता या हळदीपासून वेगवेगळ्या प्रकारचे सौंदर्य प्रसाधनं असतील किंवा हळदीपासून चांगल्या पद्धतीचं लोणचंसुद्धा तयार केलं जातं, कुंकू तयार केलं जातं. त्यामुळे याची मागणी जी आहे ती मागणी दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यामुळे या पद्धतीनं जर आपण ही जी काही मी पंचसूत्री सांगितली त्याचा जर वापर करून जर आपण नियोजन जर केलं तर नक्कीच आपल्याला हे जे काही हळदीचं उत्पादन जे आहे ते हळदीचं उत्पादन आपल्याला चांगल्या पद्धतीनं घेता येऊ शकतं. तर हळदीप्रमाणेच आल्याची जी काही लागवड आहे किंवा आल्याची जी काही लागवड पद्धती आहे ही जवळपास सारखी आहे. त्याच्यामध्ये काय थोडाफार फरक आहे हे मी एक 5 मिनिटामध्ये आपण चर्चा करू आणि त्याच्यानंतर प्रश्नोत्तर घेऊ. तर याच्यामध्ये आल्यामध्ये जर आपण पाहिलं तर आल्यामध्ये जे काही फुटवे येतात हे जास्तीत जास्त फुटव्यांची संख्या याच्यामध्ये महत्त्वाची आहे. हळदीमध्ये आपल्याला 3 ते 5 पर्यंतच फुटवे अपेक्षित आहेत, परंतु आल्यामध्ये मात्र जर आपल्याला सुरुवातीच्या 4 ते 4.5 महिन्यामध्ये 25 ते 35 पर्यंत फुटवे असणे गरजेचं आहे. 25 ते 35 पर्यंत जर फुटवे असतील तर आपल्याला सरासरी 1 किलोपर्यंत आल्याचा कंद जो आहे हा कंद आपल्याला त्याच्यामध्ये मिळू शकतो. त्यासाठी सुद्धा आपल्याला माती परीक्षण करून जसं मी सांगितलं त्या पद्धतीनं याच्या वाढीच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या जाती आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने प्रक्रिया म्हणजे सुंठ तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आल्याच्या जाती आणि ओलं आलं जे बाजारपेठेमध्ये आपण ओलं आल्याचा वापर विशेषतः वेगवेगळ्या भाजीमध्ये आपण करतो किंवा चहामध्ये करत असतो तर ते ओल्या कंदांचा वापर तर त्यासाठी जाती वेगळी आहे. तर याच्यामध्ये वर्धा ही एक जात आहे, माहीम एक जात आहे, महिमा ही एक जात आहे, रिचाता जात आहे. तर ह्या वेगवेगळ्या जाती आहेत किंवा वेगवेगळ्या भागामध्ये जे काही आलं पिकवलं जातं त्यानुसार त्याला भागानुसार सुद्धा जातींची नावं आहेत. जसं औरंगाबादी आहे किंवा कन्नडी सातारी आलं म्हटलं जातं किंवा उदयपुरी म्हटलं जातं, गोधरा म्हटलं जातं. तर हे ज्या ज्या भागामध्ये ते पिकवलं जातं त्यानुसार त्या जाती आहेत. परंतु भाजीसाठी किंवा कच्च्या आल्यासाठी जर पाहिलं तर आपण वर्धा ही एक जात चांगली आहे. महिमा जी माहीम जातीपासून विकसित केलेली आहे ती महिमा जात चांगली आहे. आणि जर आपल्याला आल्यापासून सुंठ बनवायची असेल तर रिजाता ही जी जात आहे ही अत्यंत चांगली ही जात आहे की ज्याच्यापासून सुंठीची रिकव्हरी किंवा प्रमाण सुंठ मिळण्याचं प्रमाण जे आहे हे जास्त आहे. आणि महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं औरंगाबादी असेल किंवा सातारी असेल ही माहीमच जात आहे. तर ही जी माहीम जात आहे ही माहीम जातीची लागवड ही केली जाते कारण ही वातावरणामधलं जे काही बदलेलं आहे किंवा तापमानामधला जो काही आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये रात्रीचं तापमान आणि दिवसाचं तापमान याच्यामधला जो फरक आहे
त्याच्यासाठी ही सहनशील असलेली जात आहे. त्याची साल जी आहे ती साल इतर जातीपेक्षा थोडीशी जाड असल्यामुळं याला कंदकुजीचं प्रमाण जे आहे ते थोडंसं कमी असल्यामुळे या जातीची लागवड, आल्याच्या जातीची लागवड आपल्याकडे केली जाते. तर अशा पद्धतीनं आल्याच्या कंदांची वाढ झाली पाहिजे. त्याला फुटवे जे आहेत ते फुटवे अशा पद्धतीने जर असतील तर आपल्याला सरासरी 1 किलोपर्यंत जे काही कंद आहेत ते कंद आपल्याला मिळू शकतात. आता याच्यामध्ये जे काही लागवडीच्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सरीवरंबा आणि गादीवापा पद्धत आहे. गादीवाप्यामध्ये लागवड करत असताना आपण हे जे काही आल्याचे कंद आहेत हे आल्याच्या कंदाचे तुकडे करून घ्यावे लागतात. तर हे जे तुकडे आहेत हे साधारणतः 25 ते 50 ग्रॅमचे तुकडे हे आपण करून घ्यायचे आहेत. हे सर्वसाधारणपणे 25 ते 50 ग्रॅमचे तुकडे अशा पद्धतीनं आपण करायचे आहेत की ज्याच्यावरती एक तरी अंकुर असला पाहिजे. आणि अशा पद्धतीचे तुकडे करून मग त्याच्यावरती बीज प्रक्रिया करून मग आपण गादीवाप्यावरती जे आहे ते आपल्याला 2 ओळी लावायच्या, 4 ओळी लावायच्या. जसं आपण हळदीमध्ये वेगवेगळ्या लागवडीच्या पद्धती बघितल्या त्या पद्धतीनं हे आल्याचे कंद जे आहेत ते आल्याचे कंद आपण त्याच्यामध्ये लावू शकतो. लावल्यानंतर अशा पद्धतीने त्याचे जे काही रुजवण आहे किंवा अंकुरण जे आहे ते अंकुरण आपल्याला होते. तर त्याच्या अगोदर जसं आपण हळदीमध्ये बीज प्रक्रिया करतो तशीच आल्यामध्ये तीच क्विनॉल्फास किंवा 22 टीन किंवा कार्बनडेजिम जे आहे त्याचा वापर करून आपण ही जी काही बीज प्रक्रिया ही बीज प्रक्रिया करून त्याची लागवड करायची. हळदीची रोपं करतो तसेच आल्याची रोपं आपण करून लागवड जी आहे ती लागवड करू शकतो. त्याच्यामध्ये अगदी लहान तुकडे आपण तयार करायचे आहेत आणि ते प्रोट्रेमध्ये तुकडे तयार करून त्याची रोपं तयार करून आपण त्याची लागवड जी आहे ती लागवड अशा पद्धतीने आपण करू शकतो. जसं आपण हळदीमध्ये प्लॅस्टिकचा मल्च वापरतो तसं आल्यामध्ये फुटवे जास्त असल्यामुळं याच्यामध्ये प्लॅस्टिक मल्च न वापरता आपण सेंद्रिय किंवा आपल्याकडे भाताचं काड आहे, भाताचा काडाचा वापर करून आपण किंवा गवत आहे, गवताचा वापर करून आपण त्याच्यावरती जर आच्छादन जर केलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये तणांचा प्रादुर्भाव जो आहे हा तणांचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येऊ शकतो. आपण शेडनेटमध्ये किंवा पॉलीहाऊसमध्ये अशा पद्धतीचे गादीवापे किंवा ट्रप तयार करून त्याच्यामध्ये सुद्धा जर आपण आल्याची लागवड जर केली तर आपल्याला उघड्या शेतीपेक्षा जवळपास 1.5 ते दुप्पट उत्पादन आपल्याला याच्यामध्ये मिळतं. म्हणजे आल्यामध्ये सरासरी आपल्याला एकरी 15 ते 20 टन एवढं ओलं आलं मिळतं. तर तेच जर आपण शेडनेटमध्ये जर लावलं तर जवळपास आपल्याला 30 ते 35 टनापर्यंत एकरी उत्पादन या पद्धतीमध्ये आपल्याला मिळू शकतं. याच्यामध्ये सुद्धा जवळपास अन्नद्रव्यांची किंवा जी काही सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आहे त्याची लक्षणं जवळपास सारखीच आहेत. त्याच्यासाठी सुद्धा आपण जो काही खतांची मात्रा आहे ही एकरी साधारणतः 48 किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि 30 किलो पलाश हे आपण ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आपण द्यायचे आहे. पाण्याचे व्यवस्थापन करत असताना महत्त्वाचा एक भाग लक्षात ठेवायचा की हळदीपेक्षा आलं जे आहे ते कंदकुजीला थोडंसं ससेप्टिबल म्हणू किंवा लवकर बळी पडणारं आहे. तर त्यासाठी आपण या शेतामध्ये पाणी साठून राहणार नाही याची जर काळजी घेतली आणि सुरुवातीपासून आपण ट्रायकोडर्माचा जर वापर आपण प्रत्येक महिन्याला जर केला तर आपल्याला हे जे काही कंदकूज जे आहे या कंदकुजीच्या रोगाचं नियंत्रण जे आहे ते नियंत्रण आपल्याला करता येऊ शकतं. सर्वसाधारणपणे जी काही आपण माती लावतो ते हळदीला किंवा आल्याला जी काही फुलं येतात ते फुलं येण्याच्या अगोदर जर आपण त्याचा वापर माती जर लावली तर त्याच्यानंतर त्याची मुळी डिस्टर्ब होत नाही किंवा त्याची कंदवाढीची अवस्था होत असते. त्या कंदवाढीला कोणताही अडथळा येत नाही. तर त्यासाठी आपण शक्यतो फुलं यायच्या अगोदर आपण किंवा फुलं आल्या लगेच आपण त्याची माती लावून घ्यायची आहे किंवा भरणी करून जी आहे ती आपण त्याच्यामध्ये घ्यायची आहे. जसं आपण हळद आंतरपीक घेतो तसंच आलेसुद्धा आंतरपीक आपण पपईच्या बागेमध्ये घेऊ शकतो किंवा हे द्विहंगामी पीक आहे. म्हणजे आपल्याला आल्याचा खोडवा घ्यायचा असेल तर जे काही 9 महिन्यामध्ये आलं तयार झालेलं आहे ते जर जमिनीमधून काढलं नाही, समजा आता दर नाहीत तर अशा वेळी आपण आलं जमिनीमध्ये तसंच ठेवू शकतो. तर त्यावेळेस मात्र वेलवर्गीय आपण भाज्या जसं कलिंगड आहे किंवा काकडी आहे, भोपळा आहे हे आपण त्याच्यावरती गादीवाप्यावरती लावू शकतो. म्हणजे काय होतं की उन्हाळ्यामध्ये किंवा जे फेब्रुवारी महिन्यापासून ते जून महिन्यापर्यंतचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या आल्याचं संरक्षण करण्यासाठी हे आपण गादीवाप्यावरती अशा पद्धतीचे वेलवर्गीय भाज्या आपण त्याच्यामध्ये लावू शकतो. काही संजीवकांचा वापरसुद्धा आपण याच्यामध्ये आल्यामध्ये करू शकतो. जसं नेप्थॅलिन ॲसिटिक ॲसिड आहे किंवा 6BA आहे, GA आहे. आल्यामध्ये कंदमाशी जसं हळदीमध्ये जे कीड रोग आहेत तेच आल्यामध्ये सुद्धा आहेत. पाने गुंडळणारी आळी आहे, खोड पोकरणारी आळी आहे, सूत्रकृमी आहेत. तर त्याचं नियंत्रण जसं आपण हळदीमध्ये करतो त्याच पद्धतीनं आल्यामध्ये सुद्धा आपण त्याचं नियंत्रण जे आहे ते नियंत्रण आपण करू शकतो. आल्यामध्ये जी कंदकुज येते ती प्रामुख्याने 2 प्रकारे येते. एक बुरशीमुळे येते आणि जीवाणूमुळे येते. तर ते बुरशीमुळे येणारी कंदकुज आणि जीवाणूमुळे येणारी कंदकुज ही आपण तपासून घ्यायची आहे. तर बुरशीमुळे येणारी कंदकुज जी आहे ती जर आपण पाहिलं तर त्यासाठी आपण जे रोगग्रस्त भाग आहेत त्याचं खोड आपण घ्यायचं आहे
ते स्वच्छ काचेच्या ग्लासमध्ये त्याचं खोड आपण जर बुडवलं आणि त्या खोडामधून अशा पद्धतीचा द्रव स्रवताना किंवा त्याच्यातले बॅक्टेरियल ऊज म्हणतो किंवा बॅक्टेरियाचं जे काही भाग आहे तो बाहेर पाण्यातून येताना जर आपल्याला दिसत असेल तर तो बॅक्टेरियल विल्ट आहे किंवा बॅक्टेरियल मर रोग आहे. तर त्यासाठी आपण स्ट्रिप्टोसायक्लिन नावाची जी बॅक्टेरिसाईड आहे त्याची जर आळवणी केली तर आपल्याला ही कंदकुज नियंत्रण देते. आणि जर स्त्राव येत नसेल तर मग आपण ट्रायकोडर्मा आहे किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड आहे याच्या जर आपण आळवणी केलं तर आपल्याला ह्या कंदकुजीचं नियंत्रण आपल्याला करता येतं. पाण्यावरचा करपा रोगाच्या नियंत्रणासाठी सुद्धा जसं मी सांगितलं की ब्ल्यू कॉपर असेल किंवा COC असेल, अमिस्टार टॉप असेल किंवा कॅब्रो टॉप असेल याचा वापर जर आपण केला तर याचं करपा रोगाचं नियंत्रण जे आहे ते आपल्याला करता येऊ शकतं. सर्वसाधारणपणे 9 महिन्यांच्या कालावधीमध्ये जर आलं आपण काढलं तर आल्याची पानं सुकलेली असतात. परंतु जर आपण खोडवा ठेवलेला असेल आणि 12 महिन्यांनी किंवा 14 महिन्यांनी जर आपल्याला आल्याची काढणी करायची असेल तर मग ग्रास कटरच्या सहाय्याने आपण वरची जी खोड आहेत त्याची काढून कापणी करून घ्यावी लागते आणि कापणी करून मग खांदणी करून अशा पद्धतीनं आलं जे आहे ते आलं आपण काढून घ्यायचे. गादी वाप्यावरती जर लागवड केली असेल तर या यंत्राद्वारे हळद काढणी यंत्राद्वारे आपण आल्याची सुद्धा काढणी जी आहे ती काढणी आपण करू शकतो. जर आपल्याला प्रक्रिया करायची असेल किंवा सुंठ तयार करायची असेल तर त्यासाठी ह्या पद्धती आहेत. त्याच्यामध्ये सोडाकार पद्धत आणि चुनायुक्त पद्धत जी आहे त्याला मलबार पद्धत असं म्हटलं जातं. तर ह्या दोन्ही पद्धतींचा वापर करून आपण आल्यापासून जी सुंठ आहे ती सुंठ तयार करू शकतो किंवा आल्यापासून आपण पावडरही करू शकतो. तर ह्या अशा पद्धतीची ही दोन्ही पिकं आहेत. ह्या दोन्ही पिकांच्या बाबतीत काही शंका असतील तर आपण कधी मला संपर्क साधू शकता. माझा मोबाईल नंबर दिलेला आहे 9822 44 97 89. आणि जर आपल्याला काही शंका असतील तर आपण आता चर्चा करूया. ॲग्रोव्हिजनने मला इथं बोलवलं आणि माझे विचार मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी ॲग्रोव्हिजनचे आभारी आहे. आपणही जवळपास 1 तास मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण फारच विस्तृत स्वरूपात हळद आणि आले लागवड आणि त्याबद्दल सगळी माहिती आम्हाला दिली. यानंतर काही शेतकरी वर्ग इथे उपस्थित आहे. त्यांना काही प्रश्न असतील तर नक्की आपण सरांना विचारावे आणि सरांनी त्यांचा संपर्क क्रमांक पण दिलेला आहे. यानंतरही सर तुम्हाला माहिती देऊ शकतील. तर प्लीज कोणी फार्मर्स असतील तर. येस सर नमस्कार. सर माझी शेती कळमेश्वरला आहे आणि मी हळदीची लागवड करतो. तर मला मी ऑर्गॅनिक करतो. तर मला हे म्हणाले जे पण तुम्ही पर्सेंटेज सांगितलं NPKचं तसं मी ऑर्गॅनिकमध्ये कसं कंट्रोल करू शकतो. सेंद्रिय पद्धतीने जर आपल्याला लागवड करायची असेल तर त्याच्यामध्ये सुरुवातीपासून जे आहे ते नियोजन आपल्याला करायचं आहे. आणि याच्यामध्ये काय होतं की सेंद्रिय पद्धतीने वापर करत असताना आपण जीवामृत आहे, बीजामृत आहे याचा वापर आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या पेंडींचं मिश्रण आहे आणि सेंद्रिय खतामध्ये शेणखत आहे, गांडूळ खत आहे याचा वापर करायचा आहे. आता जे काही आपण सुरुवातीला रासायनिक बेसलमध्ये मी सांगितलं की सिंगल सुपर फॉस्फेट आणि पोटॅश वापरतो. तर त्याच्याऐवजी आपण शेणखताचा वापर करायचा आहे. आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या पेंडींचं जे मिश्रण आहे मग त्याच्यामध्ये करंज पेंड असेल, लिंबोळी पेंड असेल किंवा आपला कापूस पेंड असेल, सरकी पेंड असेल तर या सरकी पेंडाचा वापर करायचा आहे. आता हे वापर करत असताना शेणखत जे आहे ते एकरी साधारणतः 10 ते 12 टन, लिंबोळी पेंड जी आहे ती साधारणतः एकरी 5 क्विंटल, सरकी पेंड आहे ती साधारणतः 2 ते 2.5 क्विंटल आणि करंज पेंड जी आहे ही साधारणतः 2 ते 2.5 क्विंटल. तर हे मिश्रण तयार करून आपण त्याच्यामध्ये गादी वाफे तयार करायचे आणि त्याच्यावरती लागवड करायची. तर बीज प्रक्रिया करतेवेळी आपण ट्रायकोडर्माचा वापर करायचा की जेणेकरून जे कंदकुजीला कारणीभूत असणाऱ्या बुरशी असतील त्याचा प्रसार जो आहे ते प्रसार आपल्याला थांबवता येईल. आणि त्याच्यानंतर जे काही आपल्याला खताचं व्यवस्थापन करायचं आहे त्याच्यामध्ये आपण जीवामृत हे प्रत्येक आठवड्याला तयार करून त्याच्यामध्ये द्यायचं आहे. आणि फवारणीसाठी आपण काही वेगवेगळ्या ज्या काही भाजीपाला आहे मग त्याच्यामध्ये आमिल अर्क म्हणून केलेला आहे. आमिल अर्क म्हणजे अद्रक, मिरची आणि लसूण. तर हे 100 लिटर पाण्यामध्ये अद्रक 10 किलो, मिरची 10 किलो आणि लसूण 10 किलो हे सर्व बारीक मिश्रण तयार करायचं आहे. ते 15 दिवस त्याच्यामध्ये भिजत घालायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम्सची एक बॉटल मिळते साधारणतः त्याच्यामध्ये सर्व ज्या काही आपल्याला जैविक बुरशी आहेत किंवा जैविक मायक्रो ऑर्गॅनिझम्स वेगवेगळे आहेत ते त्याचा जो अर्क आहे तो अर्क काढायला मदत करतात. आणि हे जे मिश्रण आहे हे मिश्रण आपण जे काही कीड येतात किंवा रोग येतात त्याच्यासाठी आपण फवारणीसाठी वापरू शकता.
किंवा दशपर्णी अर्क आहे, वेगवेगळ्या 10 वनस्पती आहेत. ह्या 10 वनस्पतीचा अर्क तयार करून त्याचंसुद्धा आपण ह्या किडी आणि रोगांसाठी आपण नियंत्रणासाठी वापर करू शकतो. तर अशा पद्धतीनं खतासाठी आपण जीवामृतचा वापर करावा, पेंडींचा वेगवेगळा वापर करावा आणि कीड आणि रोगांच्या नियंत्रणासाठी येऊ नये म्हणून कारण सेंद्रियमध्ये आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय योजना गरजेचं आहे. कारण एकदा जर त्याच्यावरती कीड आणि रोग आला तर मग कंट्रोल करणं जास्त जिकिरीचं जातं. ठीक आहे सर, तुम्ही हे जे सांगितलं यापैकी मी काही गोष्टी करतो, जसं जीवामृत करतो, दशपर्णी अर्क करतो मी आणि निंबोळीचं स्प्रे करतो त्याच्यामध्ये. पण तुम्ही जे सांगितलं त्यापैकी सगळंच करत नाही, तर त्यामुळे तुम्ही जे सांगितलं असं कुठे एका ठिकाणी लिहिलेलं किंवा असं काही एक आहे का बेस्ट प्रॅक्टिसेस इन ऑर्गॅनिक असं हळदीला? आहे, तसं आहे. आपले जे भारतीय मसाला पिकाचं संशोधन केंद्र जे कालिकतला आहे त्यांच्या जी अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती आपण जर ओपन केली तर त्याच्यावरती सेंद्रिय पद्धतीनं हळद लागवडीची माहिती आहे. तरी नाही तुम्हाला ते पाहता आलं किंवा उपलब्ध नाही झालं तर मी माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, मला व्हॉट्सअपवरती हाय टाका, मी तुम्हाला त्याचं सर्व सेंद्रिय पद्धतीनं हळद लागवडीचं जे काही लिटरेचर आहे, कशा पद्धतीनं जीवामृत बनवायचं, कशा पद्धतीने हे वेगवेगळे अर्क बनवायचे, त्याची संपूर्ण माहिती आपणास देईल. थँक्यू सर. आणि कोणी शेतकरी बंधू आपल्याला काही सरांना प्रश्न असतील तर आपण विचारू शकता, आपल्या शंका निरसन करू शकता. सर आणि एक प्रश्न आहे, हळदपासून आपण कर्कुमिन एक्स्ट्रॅक्ट करतात राईट, आणि त्याचा औषधीमध्ये वापर करतात, तर त्यासाठी कुठलं म्हणजे बियाणं चांगलं आहे? आणि आता याच्यामध्ये आपल्याकडे PDKV वायगाव जी आपली पंजाबराव कृषी विद्यापीठाने जी जात विकसित केलेली आहे तर ते लवकर तयार होणारे आणि कुर्कुमिन जे आहे ते जवळपास 60% जास्त आहे. तर त्या जातीचा जर वापर आपण केला तर आपल्याला चांगल्या पद्धतीचा कुर्कुमिन त्याच्यामधून मिळू शकतो. सर असं ऐकलंय मी की जरी त्याच्यामध्ये कुर्कुमिन पर्सेंटेज जास्त आहे पण इट्स ऑइली, थोडंसं एक्स्ट्रॅक्शन थोडंसं अवघड असते, असं आहे का ते? हो, ते बरोबर आहे. त्याच्यामध्ये ऑइली जे म्हणता आपण, मी त्याच्यामध्ये ओलेव रेजिनचं जे प्रमाण आहे हे जर जास्त असेल तर मग त्याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रॅक्शनसाठी अडचणी येऊ शकतात. कारण याच्यामध्ये एक्स्ट्रॅक्शन पद्धतीमध्ये काय केलं जातं की सॉल्वंट किंवा एक प्रकारचं माध्यम कुठलं तर वापरलं जातं आणि सर्वसाधारणपणे त्याच्यामध्ये आपल्याकडं इतर जे आहे ते इतर वापरलं जातं किंवा ॲसिटोन वापरलं जातं. आता त्याच्यामध्ये ज्यावेळेस हे सॉल्वंट वापरत असतो त्यावेळेस जर ओलेव रेजिनचं प्रमाण असेल तर जो लगदा आहे तो चिकट बनतो. तर अशा पद्धतीमध्ये काय केलं जातं की जो सोराकंद किंवा कोचाकंद मी जे सांगितला तर हा दुसऱ्या जातीचा कंद जर त्याच्यामध्ये मिक्स केला म्हणजे त्याचं प्रमाण ठरवलं जातं 60% आणि 40%. 60% आपले PDKV वायगाव आणि 40% इतर जातीचा सोराकंद असं वापरून ते जर मिश्रण तयार करून जर आपण एक्स्ट्रॅक्शन केलं तर दोन्हीमध्ये म्हणजे कोच्यामध्ये सुद्धा जवळपास 6 ते 7% आपल्याला कुर्कुमिन असतं आणि वायगावमध्ये सुद्धा 6 ते 6% दरम्यान कुर्कुमिन आहे. तर चांगल्या पद्धतीची कुर्कुमिन रिकव्हरी आपल्याला त्याच्यामध्ये मिळू शकते. सर एक मार्केटचा विचार केला की मी हळकंड असे मार्केटमध्ये विकले, मी पावडर करून विकतो, पॅकेजिंग करून पूर्ण विकतो, पण मार्केटमध्ये आपण असे हळकंड विकले आणि किंवा आपण एक्स्ट्रॅक्टर कोणी आहे जे कुर्कुमिन एक्स्ट्रॅक्ट करतो तर कुठे विकले तर आपल्याला जास्त हे मिळेल? आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची एक बाब आहे की सेंद्रिय पद्धतीने जर आपण करत असाल तर आपल्याला सर्टिफिकेशन करणं गरजेचं आहे. आपण जे शेतात लागवड करतात, कारण इथं कोणत्याही पिकाचं सर्टिफिकेशन होत नाही तर शेताचं आपलं सर्टिफिकेशन होतं. ते NPOP म्हणून आपल्याकडे एक संस्था आहे, ऑर्गनायझेशन आहे, तर त्याच्यामार्फत हे जे प्रमाणीकरण जे आहे ते प्रमाणीकरण केलं जातं. तर तुमचं शेत प्रमाणीकरण करून घ्या आणि त्याच्यामध्ये जी काही पिकं मग तुम्ही पिकवाल, मग ते हळद असेल किंवा इतरही पिकं असेल तर ते पिकावरती तुम्हाला एक सेंद्रिय लेबल किंवा सेंद्रिय पद्धतीचं ऑथेंटिक तुम्हाला परमिशन त्याच्यामध्ये मिळू शकते आणि त्या पद्धतीने जर तुम्ही विक्री केली तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये चांगली पद्धतीचा दर जो आहे तो दर मिळू शकतो. आता त्यासाठी आपल्याकडे जे काही पणन मंडळ आहे तर ह्या पणन मंडळामार्फत ह्या अशा सेंद्रिय जे काही पदार्थ पिकवणारे शेतकरी आहेत त्यांचा एक ग्रुप आहे. तर त्याला तर तुम्ही जॉईन झालात तर त्याच्यामार्फत तुम्हाला हे जे काही सेंद्रिय पद्धतीने तुम्ही जे पिकवतात त्याला दरही चांगला मिळेल आणि तुमचा विक्रीचा जो काही प्रश्न आहे तोही मिळेल. सर NPOP म्हटलं ती मी सर्टिफिकेशन केलं पण ते गटामार्फत जे असते ॲग्रो मतलब इंडिया जे राहते ते आहे, तर त्याच्यामध्ये गटामध्ये शेतकरी येतात ना, तुमची पाहणी करतात, आपसात जे बघतात ते आणि NPOP हे डिफरंट आहे का? हां, ते वेगवेगळं आहे. कारण याच्यामध्ये कसं आहे की NPOP मध्ये तुमचं नॅशनल
लेवलला किंवा राष्ट्रीय स्तरावरती तुमचं प्रमाणीकरण ते करत असतात. त्याच्यामध्ये स्पेसिफिक जसं आपल्याकडे बियाणं उत्पादनासाठी ज्यावेळेस आपण बीज उत्पादनासाठी जे प्लॉट घेतो त्यासाठी पाहणीसाठी इन्स्पेक्टर वगैरे येतात, तशा पद्धतीचे इन्स्पेक्टर हे सेंद्रिय प्रमाणीकरणासाठी आपल्या शेताला भेट देतात. ते आपले मातीचे सॅम्पल घेतात, पिकाचे सॅम्पल घेतात, त्याच्यामध्ये काही रासायनिक घटक आढळत आहेत का किंवा रासायनिक रेसिड्यू कशाचे आढळत आहेत का ते तपासलं जातं आणि मग प्रमाणीकरण केलं जातं. त्यामुळे ह्या सर्टिफिकेटला खूप असं चांगलं महत्त्व आहे. आणि बाहेरच्या देशामध्ये ज्यावेळेस आपल्याला विक्री करायची असते, कारण हे आपेडामार्फत असेल हे जी काही विक्री केली जाते किंवा पणन मंडळामार्फत जी काही विक्री केली जाते त्यावेळेस हे राष्ट्रीय स्तरावरचं प्रमाणीकरण असणं गरजेचं आहे. आणि हे प्रमाणीकरण करण्यासाठी विशेषतः इंडिव्हिज्युअल शेतकरी असेल तर त्याला काही स्वरूपात अनुदानही आपल्याला ह्या आपेडामार्फत दिलं जातं. तर आपण आपल्याकडं नागपूरला त्याची शाखा पण आहे, तिथल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून जर आपण आपल्या शेताचं प्रमाणीकरण करून घेतलं तर नक्कीच तुम्हाला चांगला फायदा होईल. आणि एक शेवटचा प्रश्न की NPOP जसं म्हटलं मी माझ्याकडे हे नाही आहे, सर्टिफिकेशन नाही की मी प्रमाणीकरण नाही केलेलं आहे, पण मी माझं पीक आहे आणि त्याचं मी झिरो रेसिड्यू म्हणून टेस्ट केलं आहे, तर विल दॅट डू म्हणजे होतं का? आता ॲक्च्युली काय होतं की ज्यावेळेस आपण कुठेही आपल्याला माहीत असते की आपण काही रासायनिक वापरलेलं नाही आहे, परंतु काहीतरी ऑथेंटिकेशन समोरच्या पार्टीला माहीत नसते की त्यांनी जे कोण आपल्याकडून खरेदीदार आहे की त्याला माहीत नाही की बाबा यांनी खरोखरच ते वापरलं आहे का नाही वापरलेलं. मग त्यांना दाखवण्यासाठी काहीतरी पृथक्करण लागतं, तर त्यासाठी हे सर्टिफिकेशन प्रोसेस आहे. परंतु असे काही व्यापारी आहेत की जे तुमचे रेसिड्यू आहे का नाही ते तपासून घेऊन सुद्धा विक्री माल घेतात. तर त्याच्यामध्ये आपल्याकडं वाशीला जे भारतीय मसाला पिकाचं महामंडळ आहे तर त्यांच्यामार्फत एक रासायनिक पृथक्करणची लॅबोरेटरी आहे, प्रयोगशाळा आहे जी NABL ॲक्रेडिटेड आहे. इथं सर्व प्रकारचे जे काही मसाले आहेत त्याची निर्यातीच्या अगोदर तिथं त्याची तपासणी करून घेणं हे बंधनकारक आहे. तर तिथून जर आपण तपासणी करून घेतलात आणि त्याचा जर रिपोर्ट आपण वापरला तर आपल्याला त्याचा जे काही विक्री व्यवस्था आहे त्याच्यासाठी त्याला फायदा होईल. धन्यवाद सर. आपण फार विस्तृत स्वरूपात सगळ्यांचे शंका निरसन पण केल्याबद्दल ॲग्रोव्हिजन फाउंडेशनतर्फे मी आपले आभार मानतो. त्याच्याच माध्यमातून उमरखेड येथील श्री सतीश कदम एक यशस्वी हळदीचे कास्तकार आहेत, तर त्यांना मी इथे बोलवतो आणि सातबाई सरांना पण मंचावर आमंत्रित करतो आणि सरांच्या उपस्थितीत आपण त्यांना एक प्रमाणपत्र देणार आहोत. हे जे शेतकरी आहेत हे आपल्या विदर्भातले शेतकरी आहेत आणि अगदी ॲग्रोव्हिजनचं जे पहिलं सत्र होतं त्यापासून या ॲग्रोव्हिजनला भेट देतात आणि त्या माध्यमातून त्यांनी प्रेरणा घेऊन हे हळदीचं जी काही लागवड आहे ती लागवड सुरू केलेली आहे आणि चांगल्या पद्धतीचं उत्पादन ते घेतात. तर त्यांनी 1-2 मिनटात त्यांनी काय काय केलं ते सर्वांना सांगावं मी त्यांना विनंती करतो. कृपया मंचावर या सर. सर्वप्रथम डॉक्टर जितेंद्र कदम सरांना सन्माननीय नमस्कार. हळद पिकामध्ये प्रामुख्याने आपण पंचश्रुतीचा वापर करून एक चांगलं उत्पादन मिळवलेलं आहे. योग्य जमिनीची निवड, बीज प्रक्रिया करून गादी वापर, लागवड, योग्य वेळी पीक संरक्षण, प्रमाणशीर खताचे नियोजन आणि प्रक्रिया यामधून सरांच्या मार्गदर्शनामुळे मी चांगलं उत्पादन घेतलेलं आहे आणि याच्या पुढे घेत राहील एवढं सांगू शकतो.